चप्पल चप्पल त्यावेळेस होती का, अशा काही बाबी चित्रातून अधोरेखित केलेल्या होत्या आणि या चित्रातल्या वेगळ्या बाबी, चुकीच्या बाबी त्या ठिकाणी ओळखाय सांगितलेल्या होत्या. कारण तर विचार प्रवृत्त करणे, विचाराला चालना देणे, कल्पना शक्तीला आपल्या निरीक्षणातून सादर करणं, या उद्देशानं ती रचना दिलेली होती. मग अशा काही इतिहासाच्या रचना असतात ज्यामध्ये आपण काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रचना पाहत होतो. खर तर इतिहास जो काही आपण शिकतोय, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या तोंडून आपसुक जय बाहेर येते आणि एक ऊर्जा संचारते. मग ही ऊर्जा आपल्या अंगामध्ये ज्यावेळेस संचार करते किंवा ज्यावेळेस आपण हा इतिहासाचा खरोखर अभ्यास करतो, त्यावेळेस आपली झोप उडायला हवी. म्हणजे त्या प्रसंगामध्ये कमीत कमी काल्पनिक दृष्ट्या तरी आपण इन्व्हॉल्व असणं आवश्यक आहे. कल्पनेनं आपण असं समजू का त्यावेळेस जी लढाई चालू असेल किंवा युद्ध असतील त्याचा साक्षीदार मी आहे कल्पनेतून. पुस्तक वाचताना त्याचा भास आपल्याला झाला पाहिजे. असं ज्यावेळेस चित्रीकरण आपल्या समोर येईल ना, त्यावेळेस निश्चित रूपानं इतिहास कंटाळवाणा वाटणार नाही, तर इतिहासामध्ये आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असेल. शिकण्याबरोबरच या अभ्यासातून आपल्याला नाविन्यता सुद्धा मिळवता येईल. म्हणजेच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इतिहासाच्या ज्या रचना आहेत, इतिहासाच्या ज्या भूमिका आहेत, ह्या भूमिका आपल्याला त्या ठिकाणी मांडता येणे गरजेचे ठरते आणि मांडत असताना त्यातून वेगवेगळ्या क्षमता, अध्ययनाच्या निष्पत्ती आपण ठरवत असतो. असो, या सर्व बाजू अभ्यासत असतानाच आपण काल इयत्ता चौथीच्या पुस्तकाचा परामर्श घेतला होता. त्यातील 3 पाठ्यघटक आपण पूर्ण केले होते. वळूया आपल्या चौथ्या पाठ्यघटकाकडे. आणि चौथा पाठ्यघटक होता आपला शिवरायांचे बालपण. आता या शिवरायांच्या बालपणासंबंधित ज्या काही भूमिका आहेत पुस्तकामध्ये सादर केलेल्या, त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आणि नंतर कालचं प्रात्यक्षिक कार्य जे तुम्ही केलंय त्यानुसार पुढे जाऊयात. पहिल्यांदा एक टॉपिक पूर्ण करूयात, शिवरायांचं बालपण. यामध्ये मुख्यतः शिवाजी महाराजांचं बालपण कुठं गेलंय, काय झालंय, सर्व काही आपल्याला माहित आहे. लहानपणी शिवाजी महाराज मावळ्यांसोबत खेळायचे. त्यांचे खेळ कोणते होते तर किल्ले बनवणे, घोडे बनवणे मातीचे, त्यानंतर लपंडाव, चेंडू, भोवरा असे खेळ खेळायचे. त्यांच्यासोबत जाऊन ते सर्व काही कृती मावळ्यांसोबत करायचे. त्यांच्या झोपडीमध्ये जायचे, त्यांच्यासोबत आपल्या राजवाड्यात सुद्धा कधी मध्ये आले तर त्यांचं कुठलंही भेदभाव न करता त्यांच्यासोबत मित्रत्वाच्या नात्याने शिवाजी महाराज वागायचे. असं सर्व काही आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलेलं आहे. मग शिवाजी महाराजांचा जन्म ज्या काळामध्ये झाला किंवा ज्या काळामध्ये जिजामाता गरोदर अवस्थेमध्ये होत्या, त्या ठिकाणी त्या काळामध्ये धामधूम माजलेली होती महाराष्ट्रामध्ये. ज्या काही मुघल सत्ता होत्या त्यांनी अराजकता पसरवली होती. म्हणजे सैन्यांचे आक्रमण सातत्याने होत होते. त्यामध्ये निजामशहा, आदिलशहा या सत्ता आपण पाहत होतो. त्याचनंतर शहाजहानचा राज्यकारभार जो होता तो सुद्धा पाहत होतो. मग या धामधुमीच्या काळात उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान यांना दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केलं होतं. म्हणजे आता तो महाराष्ट्रावर चालून आलेला होता. आणि विजापूरच्या आदिलशहानं काय केलं होतं, शहाजी राजांना जे जहागिरीचं पुणे गाव दिलेलं होतं तर बेचिराख करून टाकलं होतं, उद्ध्वस्त करून टाकलं होतं पुणे. मग त्या पुण्यामध्ये लोकांना राहणं योग्य राहिलं नव्हतं. इतकं दयनीय स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. अशाच ठिकाणी शहाजीराजांच्या वाट्याला पळापळाली, म्हणजे इकडे जावं का तिकडे जावं, दोन्ही तिन्ही बाजूनी युद्धाचा प्रसंग येत आहे. जिजामाता अशा गरोदर अवस्थेमध्ये आहेत, काय करावं काय सुचत नव्हतं. मग या धामधुमीच्या आणि धावपळीच्या काळामध्ये शहाजीराजांनी जिजामातांना कुठे ठेवायचा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये घोळत होता. आणि त्यावेळेस त्यांना आठवण झाली शिवनेरी किल्ल्याची. आता हा शिवनेरी किल्ला जो आहे हा मजबूत होता, उंच किल्ला, भक्कम तटबंदी असलेला होता. आणि हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील ठिकाणावर निश्चित आहे. त्याच्या चारी बाजूने उंच कडा होता, भक्कम तटबंदी होती, बळकट दरवाजे होते, मोठा मजबूत असा हा किल्ला होता. आणि या किल्ल्याचा जो किल्लेदार होता तो विजयराज होता. किल्ल्याचा किल्लेदार कोण होता शिवनेरीचा? विजयराज. भोसल्याच्या नात्यातला जो विजयराज. त्यामुळं जिजाबाईच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आता हे जे विजयराज होते हे काय होते, भोसले घराण्याशी संबंधित होते. त्यामुळे त्यांनी काय केलं, जिजामातेच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारली आणि निश्चितपणानं आता जिजामातांना शिवनेरी किल्ल्यावरती ठेवण्यात आलेलं होतं. मग या शिवनेरी किल्ल्यावर आल्यानंतर जिजामातांच्या ज्या काही अवस्था होत्या त्या अवस्थेतून आता जिजामाता पुढे त्यांची मार्गक्रमणाची बाजू चालू होती. या जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवनेरीवर ठेवलं आणि मुघलांवर शहाजीराजे चालून गेले, म्हणजे परत युद्धाच्या ठिकाणी रवाना झालेत. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. पाहता इंग्रजी वर्ष जानेवारी फेब्रुवारी जे आपण महिने मोजतो त्या महिन्यानुसार 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उजाडला. आणि शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता.
अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. शिवाजी नाव का ठेवण्यात आलं तर शिवनेरी किल्ल्यावर बाळाचा जन्म झाल्यामुळं शिवनेरी किल्ल्यावरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आले. आता शिवरायांच्या वयाची पहिली 5-6 वर्ष जी काय होती ती धावपळीत गेली, कारण युद्धस्थिती पाहिली आपण. आदिलशाह आहे, निजामशाह आहे, उत्तरेतून बादशाह आलेला आहे. मग या धावपळीच्या काळामध्येच गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी काय केलं, शिवरायांना उत्तम शिक्षण दिलं. त्या सांजवात लावत, सायंकाळी सांजवात म्हणजे दिवा लावायच्या आणि त्यावेळेस शिवबांना जवळ घेऊन मायाने कुरवाळत असत. त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यूच्या, भीमाच्या गोष्टी सांगत. साधू संतांच्या सुद्धा त्यांना चरित्र वाचून दाखवायच्या. कधी संत नामदेवाचे अभंग, ज्ञानदेवाचे अभंग, एकनाथांचे अभंग त्यांना म्हणून दाखवायच्या. शूरपुरुषांच्या गोष्टी शिवाजी महाराजांना सांगायच्या. मग या सर्व गोष्टींचा परिणाम काय झाला तर बालशिवबांच्या मनावर परिणाम झाले की त्यांना या सर्व गोष्टी ऐकल्या, या गोष्टीतून त्यांनी बोध घेतल्यानंतर त्यांना स्वतः वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं शूरवीरांसारखं मोठं व्हावं, काहीतरी पराक्रम गाजवावा, स्वतःही त्यांच्यासारखं मोठं बनावं, असं शिवरायांच्या मनामध्ये विचार घोळू लागले. शिवरायांना असं एक प्रेरणा मिळत गेली आणि साधू संतांविषयी चरित्रातून काय झालं, शिवरायांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर सत्कार निर्माण झाला, आदर भावना निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला यायची. कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जायचे, कांदा भाकर आवडीने खायचे. आता त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले जणू रानातील पाखरे. आता या रानातील पाखरे म्हणजे काय, त्यांना प्रत्येक दरी, डोंगर, शेती, शिवार सगळं काही माहित होतं त्या लेकरांना, कारण त्यांना इतरत्र फिरणे, शेतीवनात जाणे, आई वडिलांसोबत कुठेतरी एखाद्या शेती कामात हिंडत फिरत असताना या सर्व गोष्टींची त्यांना माहित झालेली होती. ती पोपट, कोकिळ, वाघ यांची जणू हुबेहूब आवाज काढायचे. मातीचे हत्ती, घोडे बनवणे, किल्ले बनवणे हे त्यांचे आवडते छंद होते. मग या मावळ्यांच्या मुलांसोबत छत्रपती शिवाजी महाराज आता आपलं बालपणाचं जे काही आनंद आहे ते उपभोगू लागले होते. आणि या बालपणाच्या माध्यमातूनच त्यांच्या या मावळ्यांच्या मदतीनेच त्यांनी आता पुढे जसं जसं काही स्वराज्यासाठी उपयुक्त गोष्टी होत्या त्या करण्याचं ठरवलं होतं मनाशी. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ होते. मुलांबरोबर शिवराय खेळ खेळायचे. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे, कारण जिजाबाईंनी त्याच्यावर उत्कृष्ट असे संस्कार केले होते, चांगले उत्तम असे संस्कार दिले होते. त्यामुळं उच्च नीच भेदभाव असं कुठलंही शिवाजी महाराजांच्या मनामध्ये नव्हतं. त्यामुळे हे आपलेशी करून गेले होते मावळ्यांना, आणि मावळ्यांना प्रत्येकाला वाटायचं की आपले जे काही शिवराय आहेत ते फार त्यांना प्रिय होते. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांचे स्वास्थ्य तिथं मिळाले नाही, कारण खुद्द निजामशाह हलक्या कानाचा व धरसर वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कटकारस्थाने व हेवे द्यावे यांना उत आला होता. आता काय झालं, निजामशाह कुणाच्याही सांगण्यावरून काहीही कृती करू लागला. त्यामुळं निजामशहाच्या चिथावणीनेच काय झालं पहा, लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. निजामशहानं काय केलं, कटकारस्थान रचून लखुजीराव जाधवांची भर दरबारामध्ये हत्या घडवून आणली. आता लखुजीराव जाधव हे कोण होते, जिजाबाईचे वडील आहेत. जिजामातेचे वडील. यांची हत्या केली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि परत एकदा ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फतेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली. आता निजामशहाचा वजीर कोण होता, फत्तेखान. निजामशहाचा वजीर फत्तेखान हे नाव लक्षात ठेवायचं, कारण निजामशहाचा वजीर कोण असा यापूर्वी प्रश्न आलेला आहे. मग निजामशहानं काय केलं, निजामशहाची हत्या केली. त्यामुळे निजामशाही अंधाधुंदी माजली. फतेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलक मुघलांनी त्यांना परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय त्यांनी केला. आता नवीन निजामशाहीची स्थापना काय केली पहा, वजीर फतेखानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर नव्या निजामशाहीची स्थापना केली. पहा, जुन्नर जवळच आता हा शिवनेरी जसा आहे तसंच जुन्नर जवळ हा पेमगिरी किल्ला सुद्धा आहे, आणि या पेमगिरी किल्ल्यावर शहाजीराजांनी नव्या निजामशाहीची स्थापना केली. नवी निजामशाही म्हणजे काय, आता तर जुना जो काही राज्यकारभार वगैरे होता तो सर्व सोडून, राजा वगैरे सोडून एक नवीनच त्यांनी आता सत्ता स्थापन केली. निजामशाह म्हणून घोषणा सुद्धा केली. त्या किल्ल्यावर त्याला एक त्यांच्यातलाच वंशज घेतला आणि त्या वंशजाला निजामशाह म्हणून घोषित केलं. अशा प्रकारे एक नवे राज्यच त्यांनी स्थापन केले होते. गोदावरी नीरा दरम्यानचा प्रदेश या राज्यामध्ये मोडत होता. आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी
शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेने शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहाला तंबी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजाच्या विरोधात त्या काळी त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. पहा आता, शहाजहान बादशहाने सांगितलं की आदिलशहाला, तू जर शहाजीराजाला मदत करशील तर आम्ही तुझ्या राज्यावर आक्रमण करू. म्हणून आदिलशहा घाबरला आणि त्याने शहाजीराजांची साथ सोडली व शहाजहान सोबत मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी लढू लागले. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार, त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न तडीस गेलेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आता आत्मविश्वास निर्माण झाला होता. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. आता मग या सर्व परिस्थितीशी झुंज देणं शहाजीराजांना शक्य नव्हतं. त्यांनी माघार घेतली. त्यांनी मुघलांशी तह केला आणि आपली बाजू थोडा वेळ, जी काही स्वराज्य निर्मितीचा विचार होता तो थोडा वेळ थांबवला. शहाजीराजे आणि जिजाबाई, शिवराय आणि जिजाबाई यांची आता कर्नाटकात रवानगी झाली. पहा, शहाजीराजांची जी काही निजामशाही बुडवल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने शहाजीराजांकडेच दिली. आता शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली. म्हणजे परत आता आदिलशहाकडे गेले शहाजीराजे. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. पहा, त्यांनी पुण्यात ठेवलं नाही, तर आता आदिलशहाने त्यांना कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आता आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले. तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली. आता बंगळुरू हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात दरबार भरवू लागले. काल सांगितलं होतं की आदिलशहा किंवा इतर कोणतेही सरदार काय करायचे, त्यांना वतन देऊन टाकायचे किंवा एखादी जमीन जुमला हे त्या राजांकडे, त्या सरदारांकडे देऊन टाकायचे. मग वतन म्हणजेच काय, तर त्यांना मिळालेला जो काही जमिनीचा भाग होता याचा सर्व कारभार त्यांना स्वतः सांभाळावा लागायचा आणि त्यातूनच त्यांची जी काही रचना असेल, ज्या काही भूमिका असतील त्या सर्व त्यांना पूर्ण कराव्या लागायच्या. अशा पद्धतीनं आता शहाजीराजांचं कर्नाटकातील स्थान निश्चित झालं होतं. कर्नाटकात त्यांनी एक आगळी वेगळी भूमिका मांडली होती. आता पुढील पाठ्यघटकाकडे वळण्याच्या आधी या पाठ्यपुस्तकात आज सर्व काही जे काही आपल्याला महत्वाचं होतं ते सर्व शोधून काढले. यानुसार काही महत्वाच्या बाबी आहेत, त्या एकदा स्क्रीन शेअर करतो. नंतर आपले काही प्रश्न आहेत ते प्रश्न. तर तह म्हणजे काय? तह 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 म्हणजे काय करणे, करार करणे, एक प्रकारचा माघार घेणे. म्हणजे काय झालं पहा, दोन शत्रू आता चालून आले. जसं मुघल बादशाह आणि आदिलशहा दोघं एकत्र झाले आणि शहाजीराजांच्या विरुद्ध काय करू लागले, लढाई करू लागले. बरोबर. मग आता शहाजीराजे कोणाकडे होते, निजामशहाची स्थापना केली होती. नवी निजामशाही त्यांनी स्थापन केली होती पेमगिरी किल्ल्यावर. मग ही निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे काय करू लागले, मुघल बादशाह आणि आदिलशहा या दोघांशी संघर्ष करत होते एकाच वेळेस. पण मला सांगा, आता दोन्ही सत्तांशी संघर्ष करणे शहाजीराजांना एकाच वेळी शक्य होतं का? नव्हतं सर. नव्हतं. त्यांच्याकडे असणारं सैन्यबळ, त्यांच्याकडे असणारं सर्व काही जे मनुष्यबळ ज्या आदिलशहा आणि मुघल बादशहाकडे होतं, तेवढं शहाजीराजांकडे होतं का आता? नाही सर. नाही. पर्यायानं मग काय होणार होतं, शहाजीराजे हारणार होते किंवा शहाजीराजांना त्या गोष्टीचा त्रास होणार होता. युद्ध सतत सतत करून कितीही दिवस युद्ध चाललं तरी शहाजीराजांचं मनुष्यबळ, त्यांची युद्धनीती जरी असली तर मनुष्यबळाच्या अभावी लढाया करणं शक्य होतं का त्यांना? नाही सर. नाही. म्हणून काय केलं, मग अशा वेळी आपलं राज्य काहीतरी टिकून राहावं, जी काही निजामशाही आपण स्थापन केली किंवा निजामशहा जरी त्याच्यातला गेला तर आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून नाईलाजास्तव काय करायचं, माघार घ्यायची. आणि माघार घेतल्यानंतर काय करायचं की युद्धामध्ये आपल्याला काहीतरी म्हणजे पुढच्या शत्रूला मोबदला द्यायला लागतोय. मोबदला म्हणजे काय, तर मग एखादा प्रदेश सोडून द्यायचा किंवा त्या प्रदेशाचा कारभार त्यांच्याकडे देऊन टाकायचा आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारायचं. अशी जी काही रचना असते त्याला म्हणायचं तह. तह म्हणजे एक प्रकारची थोड्या काळासाठी घेतलेली माघार. तह म्हणजे काय, थोड्या काळासाठी घेतलेली माघार म्हणजे समझोता, ज्याला आपण म्हणतो सामंजस्य आणि करार करणे एक प्रकारे. जसं आज आपण भारत देशामध्ये
राहत असताना इतर देशांशी करार करतो, मग हे सामंजस्याचे करार असतात, बरोबर ना? यामध्ये आपण कुणाची गुलामगिरी वगैरे स्वीकारतो का आता सध्याच्या स्थितीमध्ये? नाही सर. नाही. मग हे सामंजस्यपूर्ण करार म्हणजे मैत्रीपूर्ण. आम्ही तुम्हाला या बाबतीत मदत करतो, तुम्ही आम्हाला. समजा एखाद्यानं आपल्याला आयातीत मदत केली, एखाद्या धान्य साठ्याचा आयात केली आपल्याकडं, तर आपल्याकडच्या ज्या काही वस्तू असतील, समजा धान्य साठा सोडून त्या देशाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, मग त्या आपण निर्यात करायच्या, किंवा त्यांच्या उद्योगधंद्यांना आपण या भारत देशामध्ये स्वतंत्र काही समजा कर सवलती द्यायच्या, त्यांचं थोडेसे नियम त्यांच्यासाठी शिथिल करायचे, असे जे काही रचना असतात, या रचना म्हणजे सामंजस्याच्या कराराअंतर्गत घडलेल्या बाबी असतात. मग तह सुद्धा असेल सामंजस्याने घडवून आणलेले तह. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा काय केलं होतं पहा, मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह केला होता. कोणत्या वेळेस? ज्यावेळेस कोंढाणा किल्ला, म्हणजे कोंढाणा किल्ला पुरंदरचा ज्यावेळेस, हा, मग कोंढाणा किल्ला आग्र्याला जाताना पहा, आग्र्याला जाऊन शिवाजी महाराजांनी काय ठरवलं होतं, आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घ्यायचं ठरलं होतं की नाही? त्यावेळेस मिर्झा राजांनी काय केलं होतं, त्यांच्याशी तह केला होता. मग त्या तहामध्ये काही प्रदेश, काही उत्पन्न, काही किल्ले हे शिवाजी महाराजांनी त्यांना देऊन टाकले होते. म्हणजे स्वराज्यावर आलेलं मोठं संकट काय केलं, त्यांनी थोड्या काळासाठी अनावश्यक माणसे आपली मारली जाऊ नयेत, आपली सुयुष गमावली जाऊ नयेत म्हणून काही तह म्हणजे काय, तर थोड्या अटी त्यांच्या स्वीकारायच्या आणि त्यांच्या अटीच्या स्वीकार करून आपल्याकडचं थोडंफार त्यांना द्यायचं आणि थोडा वेळ त्या काळासाठी शांतता प्रस्थापित करायचं, असा एक प्रकार असतो तो तह. आता हा तहाचा प्रकार झाला. म्हणजे कुठल्याही प्रकारचा एक साधारण करार म्हणू आपण त्याला. मग या कराराअंतर्गत युद्धबंदी करायची आणि दोघांनाही समजुतीच्या मार्गाने त्यावर तोडगा काढायचा. आता या पुस्तकातील इतर काही आपण विनाकारण त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा महत्वाच्या ज्या काही बाबी होत्या त्या बाबी या पुस्तकातील तुमच्या समोर येत आहे आणि पुढील आपण मार्गक्रमण करूया. आता इथं पहा काय दिलेलं आहे, काही प्रश्न तुम्हाला इतिहासाच्या संदर्भाने महत्वाचे आहेत. आता पहा, किल्ला आणि किल्लेदाराशी संबंधित तुम्हाला काही जोड्याला स्वरूपात प्रश्न विचारले जाऊ शकतो, किंवा एखाद्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता या संबंधाने प्रश्न विचारला जातो. मग हे पूर्णच चौथीचा परिसर अभ्यास भाग 2 आहे. यामध्ये 3च किल्लेदारांविषयी माहिती दिली आहे आणि हे 3 किल्लेदार आहेत पहा. शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार आहेत विजयराज. शिवनेरीचे किल्लेदार कोण? विजयराज. पुरंदरचे मुरारबाजी आणि कोंढाण्याचा उदयभान. आता हा कोंढाण्याचा जो उदयभान किल्लेदार होता हा मिर्झा राजा जयसिंग यांनी नेमलेला होता. आणि हे विजयराज, मुरारबाजी, हे विजयराज जे होते ते शहाजीराजांच्या काळातले होते आणि मुरारबाजी हे शिवाजी महाराजांच्या काळातले होते. असे काही किल्लेदाराशी संबंधित प्रश्न आहेत. त्यानंतर पहा, संत आणि त्यांचे जन्मगाव. काल सांगितल्याप्रमाणे चक्रधर स्वामी गुजरात मधले होते, ज्ञानेश्वर महाराज आपेगावचे होते, नामदेव महाराज नरशीचे होते, एकनाथ महाराज पैठणचे होते, तुकाराम महाराज देहूचे होते आणि रामदास स्वामी हे जाम या गावचे होते. त्याचबरोबर हे जोडीला आधारित प्रश्न, शिंदखेडचे जाधव, वेरूळचे भोसले, फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, एवढे प्रकार आहेत. त्यानंतर इथं पुढे दिलेल्या महत्वाच्या तारखा काही दिलेल्या आहेत या पाठ्यपुस्तकामध्ये. शिवजन्माची तारीख दिलेली आहे 16 फेब्रुवारी 1930. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली 1645 साली. शाहिस्ते खानावर हल्ला झाला 5 एप्रिल 1663. त्याची बोटे कापली गेली होती लाल महालामध्ये. शिवराज्याभिषेक झाला होता 1674. शिवरायांचे निधन झाले होते 3 एप्रिल 1680. आणि याचबरोबर एक तारीख आणखी जिजामातांच्या निधनाची आहे, ती आहे 17 जून 1674, राज्याभिषेकाच्या 10-12 दिवसानंतर. आता 2 ग्रंथ दिले होते काल तुम्हाला सांगितलं, भावार्थ दीपिका आणि यथार्थ दीपिका. भावार्थ दीपिका होती संत ज्ञानेश्वरांनी लिहिली, हिलाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, बरोबर ना? आणि यथार्थ दीपिका ही वामन पंडित यांनी लिहिलेली आहे. वामन पंडित यांना तंतकवी असे म्हणतात. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती असा प्रश्न निर्माण होतो. स्वराज्याची पहिली राजधानी आहे राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी आहे राजगड. रायरी किल्ल्याचं नाव आहे रायगड. रायरी किल्ल्याचं नाव जुनं होतं रायरी, आता त्याचं नाव बदलून झालं रायगड. रायगड याच किल्ल्याला जिल्हा आता आपण म्हणतो, पण जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असं होतं. भूगोलाअंतर्गत जर पाहिलं तर रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं? कुलाबा. आणि इतिहासाच्या संदर्भाने जर पाहिलं तर रायगड या किल्ल्याचं जुनं नाव होतं रायरीचा किल्ला. आता रायरी हा प्रदेश कोणाच्या ताब्यात होता? जावळीच्या चंद्रराव मोरेच्या स्वाधीन होता हा. आता जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब आदिलशहाने दिलेला होता. काही बाबी लक्षात ठेवायच्या. जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब कोणी बहाल केलेला होता? आदिलशहाने. रायरी हा प्रदेश कोणाच्या ताब्यात होता? आदिलशहाचा होता, पण जावळीचे मोरे त्यावर स्वतःची सत्ता
गाजवत होते. मग हे रायरी रायगड नाव झालं. कधी झालं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्त केला आणि प्रदेश ताब्यात घेतला त्यावेळेस त्याला रायगड असे नाव दिलं. आता खेळणा आणि विशाळगड हे काय आहे पहा. खेळणा किल्ल्याला नवीन नाव विशाळगड दिले. यापूर्वी प्रश्न आलेला आहे की खेळणा किल्ल्याचे नवीन नाव काय किंवा विशाळगड किल्ल्याचे जुने नाव काय. या संबंधाने एक प्रश्न आलेला आहे, तो आहे खेळणा विशाळगड. मग आता यामध्ये तुम्ही साधं एक लक्षात ठेवू शकता, नावाचं कन्फ्युजन न व्हावं यासाठी विशालला खेळणं दिलं. माझं नाव विशाल आहे, मग विशालला खेळणं दिलं असं समजा काहीतरी. मग विशाल या नावावरून विशाळगड म्हणजेच खेळणा किल्ला. ह्या दोन्ही बाबी या ठिकाणी निश्चित आहे. ही जी काही स्लाइड तुमच्या समोर आहे, एक याचा स्क्रीनशॉट घेता येत असेल, शक्य असेल स्क्रीनशॉट घ्या. या बाहेर कुठलाही प्रश्न तुम्हाला येणार नाही. इतर काही माहिती जी आहे ती माहिती आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीनं दिलेली आहे, धडे समजून घेण्यासाठी दिलेली आहे, लहान लेकरांच्या पद्धतीने त्याचं मांडणी केलेली आहे. पण ही संबंधित प्रश्न जे काही येणार आहेत ते इतर या बाबीशी संबंधित असणार आहेत. मग हे प्रश्न त्या संदर्भाने आवश्यक आहेत. आता पुढील एक महत्वाची स्लाइड आहे, घेतलंय का हे? यानंतर स्लाइड बदलतो मी. झालं या स्लाइडचं पूर्ण निरीक्षण करून? हो सर घेतलं. हो सर, घेतलं स्क्रीनशॉट घेतलं. ठीक आहे सर. पुढील स्लाइड कडे वळूयात आपण. एक स्लाइड महत्वाची आहे, त्यामध्ये दिलेली माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे आणि यावर बरेच प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. आता लक्षात घ्या, ज्यांनी पेपर 2 देणार आहेत त्यांनी इतिहासाशी संबंधित त्यांना 10 ते 15 प्रश्न येणार आहेत, 10 ते 12 प्रश्न किमान राहणार आहेत. म्हणून प्रत्येक घटकावर थोडस ओव्हरलुक त्यांचं जास्त असायला पाहिजे. आणि पहिला पेपर जे देणार आहेत त्यांचा 5 ते 6 प्रश्नांचा संबंध इयत्ता 4थी पासून ते 8वी पर्यंतच्या पुस्तकाशी येणार आहे. त्यांनी हे थोडंसं ओव्हरलुक करणं गरजेचं ठरणार आहे. आता इथं पहा, एक स्लाइड तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, हे आहे अष्टप्रधान मंडळ. आणि या अष्टप्रधान मंडळाच्या मांडणीवर त्याचबरोबर कामगिरीवर प्रश्न बऱ्याच वेळा विचारले आहेत. यामध्ये जोड्या लावा स्वरूपामध्ये प्रश्न आहे, त्यानंतर कुठलं काम कोणाचं होतं या संदर्भाने प्रश्न आहे, किंवा पद कोणाकडे कोणतं होतं या संदर्भाने सुद्धा अष्टप्रधानावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणून हे अष्टप्रधान मंडळ आपल्याशी संबंधित परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे. मग आता हे काही अष्टप्रधान मंडळ जे काही होतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा कारभार व्यवस्थितरित्या चालावा, कुठल्याही कारभाराची जी काही जबाबदारी असेल त्यासाठी एक प्रमुख व्यक्ती असावा आणि या व्यक्तीला जबाबदार धरून त्यांच्या माध्यमातून कारभार पूर्ण करताना, म्हणजे आता या व्यक्ती नेमल्या म्हणजे याच व्यक्ती जबाबदार आहेत असं नाही, तर त्यांना प्रमुख म्हणून नेमलंय. प्रमुख म्हणून काय नेमलंय त्यांना? तर त्यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी देण्यात आली. आणि खात्याची जबाबदारी एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे असेल तर त्याचा कारभार, त्याचं नियोजन, त्याचं व्यवस्थापन सुरळीत राहील का नाही? हो सर, राहील. राहील. आजही पहा, आपली जी काही भारतीय लोकशाही आहे यामध्ये आपण जे काही लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यानंतर रचना निर्माण होते मंत्रिमंडळाची. त्यामध्ये मग मंत्रिमंडळ जे निवडतो त्यामध्ये विशिष्ट खात्याचे मंत्री असतात, बरोबर. त्यांच्याकडे एखादं खातं दिलेलं असते, जसं गृहमंत्री, संरक्षण मंत्री, वित्त मंत्री. मग यांच्याकडे त्या त्या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली असते. मग हे जबाबदार पद त्यांच्याकडे देण्यात आलं, जबाबदारीचं खातं त्यांच्याकडे देण्यात आलं, म्हणजे त्याला ते सर्वस्वी जबाबदार असतात. मग इथेही शिवाजी महाराजांची भूमिका काय होती? अष्टप्रधान. अष्टप्रधान म्हणजे अष्ट म्हणजे किती बरं? 8. मग या 8 व्यक्तींमध्ये 8 खात्यांमध्ये कारभाराची रचना केलेली होती. 8 व्यक्ती महत्वाच्या नेमल्या आणि या 8 पदांमध्ये 8 व्यक्तींमध्ये हे सर्व काही आपल्या राज्याचा कारभार त्यांनी निश्चित केलेला होता. मग प्रधान म्हणून त्यांना नियुक्त केलेलं होतं कारण हे त्या त्या संबंधित विभागाशी ते महत्वाचे होते. मग हे अष्टप्रधान कोण होते पहा? एकूण 8 व्यक्ती आहेत. एकूण किती व्यक्ती आहेत या? 8 व्यक्ती. 8. त्यांची खाते सुद्धा किती आहेत? 8. 8च आहेत आणि म्हणून त्यांना अष्टप्रधान हे दिलेलं आहे. पद सुद्धा त्यांना 8 जणांमध्ये विभागून दिलेलं आहे. पहिलं पद आहे पहा, प्रधान आहेत पहिले मोरो त्रिंबक पिंगळे. नाव लक्षात ठेवायचे कारण यांच्याशी संबंधित भरपूर प्रश्न या ठिकाणी यापूर्वी आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला नाव किंवा त्यांचं पद, नाव किंवा त्यांचं काम या संबंधाने जोडी लावा आधारित प्रश्न निश्चित रूपाने यामध्ये येतो. किंवा असंही तुम्हाला विचारले जाऊ शकते, मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान, तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार कोण होते? मग तुम्हाला ते त्यांचं पद त्या ठिकाणी नोंदवता आलं पाहिजे. असे काही प्रश्न या ठिकाणी पूर्वीही विचारलेले आहेत. आता हे मोरो त्रिंबक पिंगळे यांचं पद होतं प्रधान. यांचं पद काय होतं? प्रधान. आणि यांच्याकडे कारभार काय होता? काम काय होतं? राज्य कारभार चालवणे. पहा, छत्रपती
शिवाजी महाराज स्वतः जरी राज्य जरी घोषित केलेलं असलं, जनतेने त्यांना राजा जरी मानलेलं असलं, तरी राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी कोणाकडे होती? राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी कोणाकडे दिली होती त्यांनी? प्रधानांक प्रधानाकडे. हे पद निर्माण केलं होतं त्यांनी, प्रधान पद. राष्ट्रप्रधानातलं महत्वाचं पद प्रधान. आणि प्रधानपदी कोणाची नियुक्ती केली होती मग? पिंगळे मोरोत्रिंबक पिंगळे. त्यानंतर दुसरं प्रधान आहेत पहा, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. रामचंद्र निळकंठ मुजुमदार. आता रामचंद्र नावाचे दोन व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये, नावं दोन्ही वेगवेगळी आहे, फक्त रामचंद्र हे त्यांचं पहिलं नाव आहे. आता मग रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांना काय पद दिलं? अमात्य. पद कोणतं होतं त्यांच्याकडं? अमात्य. आणि अमात्यांचं काम होतं राज्याचा जमा खर्च पाहणे. पहा, राज्यकारभार चालवणारा व्यक्ती वेगळा, राज्यामध्ये येणारं महसुली उत्पन्न म्हणजे जमा खर्च जो काही आहे आपल्याकडे जमा झालेला आणि खर्च होणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, या बाबी सुद्धा त्यांना शोधायच्या आहेत. म्हणजे जमा खर्च पाहणे हे काम जे आहे ते अमात्यांकडे देण्यात आलेलं आहे. अमात्यांना महत्वाचं काम सोपवलेलं आहे. अमात्यपदी कोणाची नेमणूक करण्यात आली मग? रामचंद्र निळकंठ मुजुमदार. मुजुमदार. तिसरे प्रधान होते हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते. आता हंबीरराव मोहिते यांचं पद होतं सेनापती. आणि त्यांचं काम काय होतं? सैन्याचे नेतृत्व करणे. रणांगणावर सर्व सैन्याचं नेतृत्व कोणाकडे होतं? सेनापतीकडे. सेनापती हा सैन्याचा प्रमुख असतो. आजही पहा, सेनापती सरसेनापती म्हणतो आपण. सरसेनापती कोण आहेत? आपल्या सर्व सेनादलाचे जे काही सर्वोच्च प्रमुख आहेत ते कोण आहेत? आता जी भारताची सर्वोच्च रचना आहे सेना दलाची, त्याचे तीनही दलाचे सरसेनापती म्हणजे तीनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? जी काही तुमची वायुसेना आहे, भूसेना आहे आणि नौसेना आहे, या सर्व कोण आहेत? राजनाथ सिंह. नाही, सर्वोच्च पदी कोण असतात? तीनही जे काही तुमची सेना दल आहेत, सेवा दल आहेत, समजा भूसेना, नौसेना आणि राष्ट्रपती वायुसेना, असतात ना? राष्ट्रपती. राष्ट्रपती सर्वोच्च पदी राष्ट्रपती असतात. मग हे राष्ट्रपती या सर्वोच्चपदी असतात. आणि आता भूसेना असेल तर त्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्यामध्ये पद आहेत, ऍडमिरल, जनरल, जे काही असतील ते. नौसेनेची तसे ऍडमिरल, एअर व्हाईस ऍडमिरल अशी काही पदं असतील. मग वायुदलामध्ये सुद्धा तशी काही पदं असतील. ही पदरचना निश्चित करण्यात आलेली आहे. मग हंबीरराव मोहिते हे पद जे आहे, प्रधान जे आहे, त्यांच्याकडं पद होतं सेनापतीचं आणि सर्व सैन्याचं नेतृत्व त्यांना करावं लागायचं. त्यानंतर चौथं आहेत मोरेश्वर पंडितराव. आणि पंडितराव त्यांना पदही सुद्धा पंडितराव दिलं होतं. आणि पंडितरावाचं काम काय होतं? धर्माची कामे पाहणे. धर्माची कामे म्हणजे काय? कुठल्या धर्माचं काही समजा कामकाज असेल, त्यांना दान धर्म काय करायचं असेल, किंवा एखाद्या मंदिर असेल, मस्जिद असेल, किंवा इतर धर्माचं काही धार्मिक स्थळ असेल, त्याची ठिकाणाची व्यवस्था पाहणे, त्या ठिकाणाचा जीर्णोद्धाराशी संबंधित काही खर्च असतील किंवा इतर काही बाबी असतील, या सर्व काही धर्माच्या कामं पाहण्याची जी बाबी होत्या त्या पंडितरावांशी संबंधित होत्या. आणि पंडितरावपदी मोरेश्वर पंडितराव यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आहेत निराजीरावजी. पहा, निराजीरावजी न्यायाधीश. न्यायाधीशाचं काय काम होतं? न्यायदान करणे. आता न्यायाधीशाची नेमणूक का करण्यात आली असेल बरं? राज्यात काय होणार, भांडण तंटा काय होतं ते सोडवण्यासाठी आपल्या राज्यामध्ये योग्य न्यायनिवाडा व्हावा यासाठी न्यायाधीशाची सुद्धा निर्मिती करण्यात आली. म्हणजे पहा, दूरदृष्टी होती. सर्वभावी समाजहिताच्या, रयतेच्या रक्षणासाठी, रयतेच्या स्वाभिमानासाठी, हितासाठी ज्या काही करता येतील त्या सर्व बाबींचा त्या ठिकाणी आढावा घेतलेला होता. जसे पंडितराव धार्मिक लोक असू शकतात, धार्मिक वृत्ती लोकांची जोपासली जाऊ शकते, मग धर्माची कामे पाहण्याचं सुद्धा व्यवस्थापन केलं या ठिकाणी. त्यानंतर न्यायदान करण्यासाठी सुद्धा न्यायाधीशाची नेमणूक केली. अण्णाजी दत्तो, आता पुढचे जे प्रधान आहेत अण्णाजी दत्तो, त्यांच्याकडे पद दिलं सचिव. पद काय दिलं त्यांना? सचिव. आणि सचिवाचं काम काय होतं पहा? सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. आता सरकारी आज्ञापत्र कुणाला पाठवायची होती त्या काळी? सरकारी आज्ञापत्र इतर कोणाला पाठवायची होती? इतर राज्यांना किंवा इतर सत्ता ज्या होत्या, ज्या मुघल सत्ता असतील, इतर काही आपण सत्ता पाहिल्या, जसं पोर्तुगीजांचं आगमन झालं होतं, युरोपियनांचं आगमन भारतामध्ये झालेलं होतं, इतर आजूबाजूला असणाऱ्या प्रदेशांमध्ये असणाऱ्या काही सत्ता होत्या त्यांचं सुद्धा अस्तित्व या ठिकाणी होतं. मग त्यांच्याशी सरकारी व्यवहार करायचे असतील किंवा सरकारी काही नियमावली असेल, काही त्यांच्याशी देवाणघेवाण विचारांची करायची असेल, तर या सर्व बाबींकरिता काय झालं होतं?
सरकारी आज्ञापत्र पाठवण्यासाठी सचिवांची नेमणूक करण्यात आलेली होती. मग हे सचिव पदी कोण नेमणूक कोणाला दिलं होतं सचिव पद? अण्णाजी दत्तो याची सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आहे 7वं प्रधान त्र्यंबक दत्ताजी वाकनीस. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस नाव आहे, दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. आणि यांच्याकडे होतं मंत्रीपद. मंत्रीपद पहा, पत्रव्यवहार सांभाळणे त्यांचं काम होतं. आता पहा, वरचं जे सचिवाचं काम आहे आणि मंत्र्याचं काम आहे, फरक पहा. दोन्ही कामांमधला, दोन्ही पदांमधला फरक पहा कामाचा. वरचं जे सचिवाचं काम आहे आज्ञापत्र पाठवायची, आणि मंत्रीचं जे काम आहे पत्रव्यवहार सांभाळायचा आहे. म्हणजे दोन्ही कामं वेगवेगळी आहेत, दोन्ही कामांमध्ये फरक आहे. आज्ञापत्र म्हणजे काय? एखादा हुकूम असेल, नियम असेल, याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधाने ज्या काही बाबी असतील त्या बाबी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि जी काही समजा मंत्र्याची कामं आहेत, मंत्र्याची कामं पत्रव्यवहार सांभाळणे, इतर ठिकाणून आलेली पत्र असतील, आपल्या राज्यातून काही जी पत्र पाठवण्यात येणारी असतील, या सर्व बाबींचा त्या ठिकाणी आढावा घ्यायचा होता. म्हणून पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम दत्ताजी त्र्यंबक वाकनीस यांच्याकडे दिलं आणि त्यांचं पद होतं मंत्री. त्यानंतर 8वे प्रधान होते रामचंद्र त्र्यंबक डबीर आणि त्यांचं पद होतं सुमंत. आणि परराज्याशी संबंध ठेवणे. पहा, परराज्याशी म्हणजे इतर जे मुघल सत्ता असतील, परकीय सत्ता असतील, ज्या काही, त्यांच्याशी संबंध ठेवण्यासाठी यांची पद निर्मिती करण्यात आली होती आणि हे पद होतं सुमंत. सुमंत पदी नेमणूक कोणाची करण्यात आली होती? मग रामचंद्र त्र्यंबक डबीर. आता हे अष्टप्रधान मंडळाचे जे काही प्रधान आहेत त्यांचं नाव, त्यांची पद आणि त्यांची कामं आपल्याला महत्वपूर्ण आहेत आणि यानुसार या सर्व रचना आपल्याला उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. आता या सर्व प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपण पुढे जाणार आहोत किंवा इतर काही बाबी ज्या आहेत त्या आपल्याला यातून शिकायच्या आहेत. म्हणजेच आता लक्षात घ्या, तुम्हाला कुठलंही जर यामधली एखादी समजा बाजू समजून घ्यायची असेल किंवा दिलेल्या बाबीच्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न निर्मिती जी होती ती सर्व या संदर्भाने आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे आता जी काही तुमच्या समोरच्या रचना आहेत त्या सर्व रचना तुम्हाला निश्चित रूपाने समजल्या असतील. जसं प्रधानाचं पद असेल किंवा इतर काही ठिकाणांची माहिती, जी पद आपल्याला अष्टप्रधानांतर्गत देण्यात आलेली आहेत. आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण केलं होतं, बरोबर? मग हे महाराष्ट्रात निर्माण झालेलं स्वराज्य जे काही होतं, हे स्वराज्य कुठपर्यंत पसरलेलं होतं असं तुम्हाला वाटत असेल बरं? केवळ महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे, मुंबई इथपर्यंत हे होतं का? नाही. तर हे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पसरलेलं होतं आणि या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पसरलेल्या स्वरूपानुसारच काय झालं होतं, याचं महत्व सुद्धा स्वराज्यामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं होतं. म्हणजे महत्व म्हणजे काय, तर कुठल्या स्वरूपामध्ये काय व्यवस्था असावी, कुठल्या राज्याशी आपला काय व्यवहार असावा, हे सुद्धा पाहणं त्यांना महत्वपूर्ण ठरणार होतं. म्हणून या सर्व खात्यांची रचना करण्यात आली होती. आता एक थोडस मागच्या काळामध्ये जाऊया आणि मला सांगा, ज्यावेळेस अकबर, आता शहाजहानच्या नंतर इतर काही राजे झाले, पण शहाजहानच्या आधीचा जो काही कार्यकाळ होता किंवा त्या काळामध्ये समजा इतर काही राजे होते, जसं अकबर हा दक्षिणेत आपण रयतेच्या हितासाठी काम करणारा राजा म्हणून आपण काल पाहिलं, सम्राट अकबर. मग सम्राट अकबराच्या काळामध्ये सुद्धा त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होते, बरोबर आहे? नवरत्न काय काम करायचे असतील बरं, हे त्यांना सुद्धा अशीच काहीतरी खाते वाटप करण्यात आलेली होती आणि या खात्याचा कारभार त्यांच्या मदतीनं केला जात होता. आता शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य पहा, हा जो काही प्रदेश आहे या प्रदेशामध्ये शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे हा जो केसरी रंगाने भाग दाखवलेला आहे पहा, तो जो पूर्ण भाग आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा होता. म्हणजे दख्खन म्हणजे या महाराष्ट्राच्या इथल्या भागापासून ते पूर्ण उत्तरेपर्यंत राज्यावरती वचक बसवली होती मुघल बादशहाच्या दरबारावरती. इथून पूर्ण इकडल्या बाजूला पसरलेला हा उत्तरेकडील भाग आणि त्यानंतर हा दक्षिणेकडील भाग, म्हणजे आपल्या राज्याचा विस्तार त्यांनी पूर्ण भारतभर करण्यासाठी प्रयत्न केलेले होते. आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळापर्यंत महाराष्ट्रामध्ये म्हणजे जी काही रचना समजा मराठी सत्तेची होती ती पूर्ण देशावरती बहुतांश पसरलेली होती. पहिला जो बाजीराव होता त्यानं दिल्ली सुद्धा काबीज केली होती. म्हणजे दिल्लीचा जो सुलतान होता त्याला आपल्या अंमलाखाली आणलं होतं. म्हणजे फक्त तो गादीपुरता झालेला होता. गादीपुरता म्हणजे काय, फक्त सिंहासनाशी संबंधित होता. सर्व त्याचे व्यवहार, त्याचे कारभार जे काय होते हे
मराठा सत्ता त्या ठिकाणी पाहत होती. म्हणजेच आता लक्षात आलं असेल तुमच्या की स्वराज्य जे काही निर्माण केलेलं होतं केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर देशभरामध्ये त्याचा इतर भूभागामध्ये सुद्धा प्रसार झालेला होता, त्याचं स्थान निश्चित झालेलं होतं. म्हणून या सर्व बाबी परराज्याशी संबंध ठेवण्याचं पद सुद्धा शिवाजी महाराजांना निर्माण करावं लागलं होतं. अशा काही रचना आहेत. या रचना इतिहासाच्या इयत्ता 4थीच्या अभ्यासाच्या दृष्टीनं आपण पूर्ण केल्या. म्हणजे आज तुमच्या या पुस्तकातील सर्व काही आढावा घेण्यात आलेला आहे आणि याची संबंधित प्रश्नपत्रिकेशी संबंधित ज्या काही बाबी होत्या त्या तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. आता तुमच्याकडे ज्या काही प्रश्न तुम्ही निर्मिती केलेले आहेत त्या आपण एकेकाने घेऊयात. म्हणजे त्यातली तुमची गाभा घटक जे काही होते अमात्य पद म्हणजे कोणतं सर? अमात्य अमात्य हे पद काय होतं पहा. अमात्य पद जे काही निर्माण केलेलं होतं त्या पदी कोणाची नेमणूक करण्यात आली होती? अमात्यपदी पहा, अमात्य म्हणजे त्याचा कारभार काय होता, काम काय होतं त्यांचा? राज्याचा जमा खर्च पाहणे. म्हणजे राज्यामध्ये आलेलं उत्पन्न काय किंवा आपल्या आलेल्या उत्पन्नातून आपण राज्याच्या रयतेच्या रक्षणासाठी किंवा संरक्षणासाठी रयतेच्या हितासाठी किंवा इतर बाबींसाठी काय खर्च केला. मग त्यामध्ये दानधर्माची कामं असतील किंवा दानधर्माला कुठला. आता मला सांगा, जसं आज आपण एखादा वित्त मंत्री आहे देशाचा, मग हा वित्त मंत्री काय करतो बरं? त्याला आपण अर्थमंत्री म्हणतो. मग हा अर्थमंत्री काय करतो? सगळे पैशाचे व्यवहार, अर्थव्यवस्थेसाठी लागणारा पैशाचा कारभार सगळं बघतात ते. व्यवस्थेचे सर्व व्यवहार पाहतो. मग त्याच्याकडं रुपया कसा येतो आणि रुपया कसा जातो, दोन्ही वर्गवारी असते की नाही? हो. म्हणजे रुपया म्हणजे काय, एक प्रकारे समजा उदाहरण धरा, इन्कम रुपया म्हणजे आपण किती रुपये किती पैसे म्हणतो त्याला? 60 पैसे. 1 रुपया बरोबर 60 पैसे. 100 पैसे. जुन्या काळात होते 64 पैसे. 60 नाही, जुन्या काळात होतं मॅडम ते 64 पैशाचा 1 रुपया गणला जायचा. आता दशमान पद्धती भारताने स्वीकारलेली आहे आणि 1 रुपयाचे शतमान पद्धती, दशमान पद्धती 10 भाग म्हणजे 10 पैशाचे 10 भाग. यानुसार 1 रुपया बरोबर किती पैसे झाले? मग 100 पैसे. 100 पैसे. 100 पैसे. मग अर्थमंत्री काय करतो आपला, हे 100 पैसे येण्याचे उत्पन्नाची साधनं कोणती आहेत देशाची, कुठल्या मार्गाने हे 100 पैसे म्हणजे हा 1 रुपया आपल्याकडे येतो हे निश्चित करतात. आणि हा आलेला 1 रुपया खर्च कसा होतो हे झालं उत्पन्न आणि हा झाला खर्च. दोन्ही बाजू लक्षात घ्या. पहिल्यांदा खर्च करण्यासाठी आपल्याकडे येणं गरजेचं आहे की नाही, आपलं उत्पन्न तेवढं असण्याचं गरजेचं आहे. समजा मला जर 1 मिनिट उदाहरण धरा की मला जर 10,000 रुपये पगार असेल, तर अमात्य पद हे माझ्या जमा कामाचं- खर्चाचं काम पाहतो. हा, जमा खर्चाचं काम पाहतोय. म्हणजे मला जर समजा 10,000 रुपये मिळत असतील तर या 10,000 रुपयाच्या माध्यमातून मी खर्च किती करतो? मग मी 9,000 रुपये खर्च केले का 11,000 रुपये खर्च केले, हे दोन्ही बाजू मला पाहावे लागतील ना. म्हणजे मला मिळाले किती? 10,000 आणि मला खर्च किती झाला? काही वेळेस 11,000 झाला, काही वेळेस एखाद्या पगारामध्ये काय झाला 9,000 झाला. मग ज्या वेळेस 9,000 रुपये झाला त्यावेळेस माझ्याकडे किती रुपये शिल्लक उरले? माझी बचत किती झाली? 1,000 रुपये. 1,000 रुपये. मग ही माझी बचत जी झालेली आहे ती मी गुंतवणूक करू शकतो का नाही? मी एखाद्या LIC मध्ये गुंतवेल किंवा एखाद्या भांडवलामध्ये गुंतवेल किंवा एखादी नवीन काही वस्तू घेईल की नाही? हो सर, बचत करू शकतो. बचतीतून गुंतवणूक सुद्धा करू शकतो. मग असं जे काही राज्याचा जमा खर्च असतो तो सर्व जमा खर्च एकाच ठिकाणी राहावा म्हणून त्या अमात्य पदाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे सर्व आपल्याकडे येणारं उत्पन्न काय आहे आणि या उत्पन्नातून झालेला खर्च किती आहे याचा ठोक अंदाज, योग्य अंदाज आपल्याला त्या ठिकाणी मिळावा म्हणून हे अमात्य पद त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि राज्याचा जमा खर्च पाहण्याची भूमिका त्यांच्याकडे सोपवलेली होती. आता छत्रपती शिवाजी महाराज स्वतः लढाईला जात होते की नाही सांगा? हो सर. स्वतः लढाईला जात होते. हो सर. सर्व जर ते लढाईला गेले, आता मला सांगा ते लढाईला गेले एखाद्या प्रदेशामध्ये, ते लढाईला गेले तर मग राज्याची जबाबदारी कोण सांभाळेल त्यावेळेस? त्यांच्या हाताखालचे त्यांच्या हाताखाली असणारी काही ठराविक व्यक्ती समजा सांभाळतील. मग हे व्यक्ती तेवढ्याच महत्वपूर्ण, अनुभवी, वरिष्ठ
कनिष्ठ कशाही असू द्यात, पण त्यांच्याकडे त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञान असलं पाहिजे. त्यांचं ते त्याबाबतचा व्यासंग असला पाहिजे. त्यांच्याकडची भूमिका तेवढी महत्वाची असली पाहिजे. म्हणून या 8 खात्यामध्ये मंत्रिमंडळाची त्यांनी रचना केली होती. जर आपण राज्यामध्ये नसू, आपण जर बाहेर राज्यामध्ये गेलो किंवा इतर ठिकाणी गेलो, तर हे सर्व चालवता आलं पाहिजे. आणि जरी छत्रपती शिवाजी महाराज त्या स्वतःच्या राज्यामध्येच असतील, समजा पुण्यामध्येच असतील, तर मग हे अष्टप्रधान मंडळ त्यावेळेस निष्क्रिय असेल का? असतील की नाही. सर. नाही सर. नाही. त्यावेळी हे त्यांच्या कार्यरतच गैरहजेरीमध्ये असतील. हे काम. त्यांच्या गैरहजेरीमध्ये काम कराल. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज इथं असतील त्यावेळेसही हे काम करतील. पण राजापदी कोण होते त्यावेळेस? राजे म्हणून शिवाजी महाराजांचं जे अस्तित्व शिवाजी होतं ते महाराज. कायमस्वरूपी महाराज. राहायचं. मग त्यांच्या अधिकारामध्ये जसं त्यांच्या अधिकाराची विभागणी या 8 खात्यामध्ये करण्यात आलेली होती. आणि या 8 खात्याच्या माध्यमातून सर्व राज्याचा कारभार चालायचा. तुम्ही पाहिलं असेल एक पद, ज्यावेळेस शिवाजी महाराज प्रतापगडावर अफजल खानाच्या भेटीला गेले होते, अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग असेल, त्यावेळेस राज्याची सर्व जबाबदारी कोणाकडे सोपवली ती शिवाजी महाराजांनी? राजमाता जिजाऊ यांच्याकडं सोपवली होती. का सोपवली होती त्यावेळेस? राज्याचा कारण कारभार छत्रपती बघण्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अजून झालेला होता का? नाही. नाही सर. नाही. नाही. कुठलंही अष्टप्रधान मंडळ निर्माण झालेलं होतं का? नाही सर. नाही. नाही सर. म्हणून त्यावेळेस जिजामाता ह्या मोठ्या होत्या, वरिष्ठ होत्या, आणि त्यांचं बरेच जण समजा इतर सेनापती हे ऐकायचे. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे तो कारभार सोपवलेला असायचा. मग ही अष्टप्रधान ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आलेली होती. म्हणून या सर्व अमात्य, प्रधान, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री हे सगळे महत्वाचे होते. आता यामध्ये 2च व्यक्ती असे होत्या, 2च पद असे होते, हे एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं राहून गेलं. हे जे काही पंडितराव आहे आणि न्यायाधीश, हे 2 जे पद होते, या 2 पदावर जे असणाऱ्या व्यक्ती होत्या, या व्यक्ती सोडून इतर सर्व व्यक्तींना लढाईमध्ये सहभाग घ्यावा लागायचा. शिवाजी महाराजांची रणनीती पहा, या 2 व्यक्तींना सोडून इतर सर्वांना प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी व्हावं लागत असे. आता मोरत्रिंबक पिंगळे म्हणले, मी प्रधान आहो, राज्याचा कारभार पाहतो मी, आणि माझं युद्धाच्या ठिकाणी मी कशाला येऊ? किंवा रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य, मत काम जमा खर्चाशी संबंधित आहे महाराज, मग मला लढाईला का नाही आले तुम्ही? असं ठिकाणी होतं का त्या ठिकाणी? नाही. तर फक्त पंडितराव आणि न्यायाधीश या 2 व्यक्ती सोडून, 2 पदाच्या महत्वाच्या प्रधानांना सोडून इतर सर्वांनाच तिथं काय रणांगणावर आपलं शौर्य गाजवावं लागत होतं. तिथं सैन्यासोबत लढाई करावी लागत होती. प्रत्यक्ष जर राजा सहभागी होत असेल तर या बाकीच्या लोकांनाही त्या ठिकाणी सहभागी होणं आवश्यक होतं की नाही? हो सर. म्हणून हे 2 व्यक्ती, फक्त पंडितराव आणि न्यायाधीश या 2 व्यक्ती सोडून इतर सर्वांना युद्ध प्रसंगी आपलं कौशल्य, आपलं कर्तबगारी दाखवावी लागायची. म्हणजे यांना कुठलीही सूट नव्हती. असं होतं का की मी फक्त अर्थ खात्याशी संबंधित आहे, मी कशाला त्या संरक्षण खात्याकडे बघू आताच्या सारखं? आहे का असं काही? आजची रचना पहा, वित्तमंत्री संरक्षण खात्यामध्ये ढवळाढवळ करत नाही, किंवा गृहमंत्री संरक्षण खात्याच्या मंत्र्याशी संबंधित कामं करत नाही. लढाईला आज कोण आहेत? सैन्य साखळी आहे आपली, म्हणजे आपली आर्मी असेल, नौदल असेल, भूदल असेल, ही सर्व संरचनात्मक बाबी पाहतात. ही झालं देशाच्या सीमेच्या संरक्षणाच्या बाबतीत. अंतर्गत संरक्षणासाठी काय आहे? पोलीस बल आहे ना. मग ही कामं पाहतात. पण ज्यावेळेस हे मंत्री होते, हे प्रधान होते, यांना असं परस्पर सांगायचं जमायचं का? नाही, आज तुम्ही जा बरं, जा आणि एखादा काम लढाई तुम्हीच करा राजे हो, महाराज तुम्हीच जा, आम्ही आमचं कारभार पाहतो, जमा खर्च आहे माझ्याकडे, मी काही लढाईला येत नाही, असं म्हणण्याचं सामर्थ्य होतं का त्यांच्याकडं? म्हणू शकत नव्हते. राजांनी त्यांना तशी सूचना दिलेल्या होत्या, तशी त्यांची विभागणी मंत्रीपद किंवा इतर पदाची निर्मिती करतानाच तो नियम बनवलेला होता. त्यामुळं पंडितराव आणि न्यायाधीश सोडून इतर सर्वांनाच रणांगणावर युद्ध प्रसंगी जावं लागत असे. जर सैनिकांनीच काय जबाबदारी घेतली का पूर्ण? सैनिक जसं जीव प्राण त्यांचा सुद्धा महत्वाचा आहे, तुमचा जसा जीव आहे तसाच त्यांचा सुद्धा जीव आहे. मग प्रत्येकानं आपलं कौशल्य त्या ठिकाणी
गाजवलंच पाहिजे असा त्यांचा एक नियम होता. आता मला सांगा, या सर्व अष्टप्रधानांच्या नंतर एक पद होतं हेर खाते. हेर खातं का महत्वाचं होतं? शत्रू हेर खाते का सैन्याबद्दल महत्वाचे होते? पत्र व्यवहार शत्रू का? का महत्वाचे सर? हा, हेर खाते किंवा गुप्त व्यवहार खाते हे का महत्वाचं होतं? शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी. शत्रूच्या हालचाली काय आहेत, शत्रूच्या रणनीती काय आहेत, ह्या आपल्याला समजल्या पाहिजेत. केवळ शत्रूच्याच का? नाही सर. मग त्यांच्या कोणाच्या समजल्या स्वतःच्या पाहिजे पण. त्याचबरोबर? काय म्हणलं सर? शत्रूच्या परराज्यातल्या गोष्टी तर कळल्याच पाहिजे, रणनीती कळली पाहिजे, त्यांचं काही इतर समजा कारस्थानं असतील, उपक्रम असतील ते कळले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या अंतर्गत असणारी सुद्धा कटकारस्थानं कळलं पाहिजेत, हिताच्या बाबी सुद्धा कळल्या पाहिजेत. म्हणून गुप्त हेर खाते, बहिर्जी नाईक हे त्याचे प्रमुख होते. बहिर्जी नाईक यांना हेर खात्याचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं. मग बहिर्जी नाईक यांचं काम काय होतं? तर इतर राज्यातून तसंच इतर आपल्या अंतर्गत राज्यातील महत्वपूर्ण बाबी घेऊन येणं, महत्वपूर्ण काही जाणीव त्यांच्याकडून माहिती घेऊन येणं आणि आपल्या राजाला देणं, हे त्यांच्याकडे काम होतं. हेर खात्याचे प्रमुख म्हणून कोण होतं मग त्या ठिकाणी? बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक. यासारखे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आता बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांची जी काही वेषांतर करण्याची क्षमता होती, वेषांतर करण्याचा जो वेग होता तो इतका जबरदस्त होता की त्याच्यामुळे शत्रूला कुठलंच काही कळायचं नाही. म्हणजे लगेच त्यांची हजरजबाबीपणे जसं आपण म्हणतो तसं प्रत्येक वेळी संकटाच्या वेळी ती आपली रचना, वेशभूषा, इतर काही बाबी ह्या बदलून टाकायची आणि गुप्त कारस्थानं गुप्त राहून इतर गुप्त माहिती राजाला आणून देण्याचं काम ते करत असायचे. आता मग ज्या अर्थी बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते, गुप्त खात्याचे प्रमुख होते, तर स्वराज्यामध्ये बहिर्जी नाईक हे सगळ्यांनाच माहित असतील का बरं? नाही. नाही सर. आज आपल्याला माहित आहे, त्यांचं नाव माहित आहे, पण बहिर्जी नाईक कोण होते? जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही माझा फक्त फोटो पाहिला, प्रत्यक्ष मी त्या फोटोतला आहे का नाही हे माहित नाही, किंवा तुम्ही माझ्याशी रोज संवाद साधता, तुम्ही कोण आहात हे माझ्याशी तुमच्याशी काही पाठ परिचय नाही आपला, प्रत्यक्ष आपली भेट नाही. मग अशी जशी आपली प्रत्यक्ष भेट नाही तशी बहिर्जी नाईकांची प्रत्येकासोबत असेल का? नाही. नाही सर. सर. का नसेल बरं ती? गुप्त ठेवत होतं का? गुप्त कारण हे म्हणून काम गुप्तता करत त्यावेळेस होते. महत्वाची होती. जर बहिर्जी नाईकांना सगळ्यांनीच पाहिलं असतं तर लगेच कोणी ओळखलं असतं हे बहिर्जी नाईक आहेत बा म्हणून. मग गुप्त बातमी काय आणली, कोणी आणली, कशी आणली, कुठून आणली, कोणी त्यांना विचारली असती तलवार मानेवर ठेवून? झालं असतं का नाही असं? हो सर. हो सर. झालं असतं. म्हणून फक्त स्वराज्यातल्या काही निवडक, जसं शिवाजी महाराज असतील, जिजामाता असतील किंवा इतर काही महत्वाच्या व्यक्ती, त्यांनाच बहिर्जी नाईक यांचं मूळ रूप माहित होतं. आणि इतर सगळ्यांसाठी बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख, फक्त त्यांचं नाव माहित होतं, इतर कुठलंही त्यांचं स्वरूप, त्यांची रचना ही माहित नव्हती. म्हणून त्यांना आणि त्यांच्यातलं कौशल्य पाहूनच त्या ठिकाणी त्यांनी हेर खात्याचा प्रमुख म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांची नेमणूक केली होती. आता इतर काही बाबी पाहण्याच्या आहेत आपल्याला. चला आपण आपल्या पुढील मार्ग म्हणजे पुढील जे काही पाठ्यक्रम आहे त्याकडे वळूयात. साधे साधे प्रश्न आहेत. प्रत्येकानं आपल्याकडे जे काल निवडलेले पाठ्यघटक होते त्याची स्क्रीन शेअर करायची आणि त्यातून प्रत्येकानं निर्माण झालेले प्रश्न जे काय आहेत थोडक्यात ओव्हरलुक करायचे. कारण महत्वाचं जे काही भाग होता ते तुम्हाला मी त्या एकाच इमेज मध्ये दाखवला. जसं किल्लेदार, सरदार त्यांचे घराणे, संत त्यांचे जन्मस्थाने, त्यांनी रचलेल्या रचना, त्यानंतर किल्ल्याची जुने पुराणे नावे आणि इतर काही संबंधित तारखा, या सर्व बाबी सांगितल्या. त्यानंतर राष्ट्रप्रधान मंडळ, एवढी माहिती त्यामध्ये महत्वाची होती. आता बाकी सर्व माहिती काय आहे? शिवाजी महाराज लपंडाव खेळत, मावळ्यांसोबत राहायचे, युद्धनीती त्यांची अशी होतं, गुप्त गनिमे कावा वापरायचे, लढाया करायचे, हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपण शिकून झालेलं आहे. आता आपल्याकडे तो शिकण्यासाठी परत परत तेच शिकण्यासाठी वेळही नाही. म्हणून या बाबी आपण ड्रॉप करूयात, या ठिकाणी थांबूयात. आपण आपल्या प्रश्न प्रकरणांकडे वळूयात. चौथ्या धड्यापर्यंत आपण येऊन थांबलेले आहोत. पाचवा आणि सहावा धडा माधुरी मॅडम सर यांनी घेतलेला किल्लेदार होता. म्हणजे किल्ला सांभाळणारा का? किल्लेदार म्हणजे किल्ल्याचा प्रमुख, किल्ल्यावर असणारा सर्वात महत्वाचा अधिकारी, ज्याच्या ताब्यामध्ये किल्ला आहे.
म्हणजे किल्ल्याचं सर्व व्यवस्थापन, देखरेख इकरेख सर्व बाबी तो स्वतः पाहत होता. त्याच्या ताब्यामध्ये किल्ला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक काय वैशिष्ट्य होतं, त्यांची भूमिका काय होती, ज्यांच्याकडे किल्ला त्याचं काय, ज्याचा किल्ला त्याचे स्वराज्य. स्वराज्य. त्याचे राज्य. स्वराज्य तर नंतर आलं, ज्याचे किल्ला त्याचे राज्य, अशी भूमिका शिवाजी महाराजांनी स्वतःमध्ये आणि मावळ्यांमध्ये निर्माण केली होती. का तर किल्ले हे उंचावर असतात, किल्ल्यावरून शत्रूवर नजर ठेवणं सोपं जातं, किल्ल्यावरून आजूबाजूच्या प्रदेशामध्ये निरीक्षण करणं, लक्ष ठेवणं या बाबी सोप्या जातात. म्हणून किल्ला त्याचे राज्य ही भूमिका महाराजांनी ओळखलेली होती. असो, मग ही झाले किल्ल्यांचे जे काही रचना असतील त्या किल्लेदाराच्या रचना. किल्लेदार म्हणजे किल्ल्यावरचा प्रमुख अधिकारी, त्याच्या अधिकाराने सर्व, त्याच्या विचाराने, त्याच्या सहमतीनेच किल्ल्यावरच्या सर्व बाबी घडत असायच्या. चला आपण प्रश्नांकडे वळूयात. त्यानंतर पुढील आपल्याला इतर विषयाचा सुद्धा, इतर वर्गाच्या इतिहासाचा सुद्धा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. पाचवा आणि सहावा धडा कोणी घेतला होता? माधुरी मॅडम. हो सर, पाठवले सर, मी PDF करून पाठवले ग्रुपवर. मॅडम या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन शेअर करता येत असेल तर स्क्रीन शेअर करता येते का बघा. सर ग्रुपवर टाकलेले आहेत सर. सरांनी एक एक केलं तर बरं होईल सर, वेळ वाचेल. बरं ठीक आहे सर, जर सर्वांनी त्या ग्रुपवरून पाहून घेतलं तर व्यवस्थितरित्या होईल. बरोबर आहे तुमचं म्हणणं, वेळ वाचेल आपला आणि प्रश्न काय निर्माण झाले होते ते सुद्धा तुमचं तुम्हाला अनालिसिस करता येईल. म्हणजे इतर काही ज्या बाबी होत्या त्या बाबी तुमच्या या ठिकाणी क्लिअर झालेल्या असतील. आता त्यातून कुठले प्रश्न तुम्हाला महत्वाचे जे होते ती मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. इतर काही बाबी आहेत त्या बाबी आपण पुढे वळूयात. आता यानंतर आपल्याला इयत्ता 8वी मध्ये जी काही भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये दिलेली आहे आपल्याला भारताचा स्वातंत्र्य लढा, आधुनिक महाराष्ट्राची वाटचालीपर्यंत सर्व बाबी दिल्या आहेत. म्हणजे स्वतंत्रपूर्व काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यापासून ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपर्यंतचा कालखंड म्हणजे 1960 पर्यंत. आणि हॅलो सर. 60च्या नंतर सुद्धा काही कालावधी दिलेला आहे. हा कालावधी इतिहास विषयाअंतर्गत आपल्याला अभ्यासायचा आहे. इतिहास इयत्ता 5वी आणि 6वीचा जो आहे त्यामध्ये नाविन्य काय आहे ते सांगतो या ठिकाणी, आणि आज 8वीचा का घेतला ते पण सांगतो. 5वीच्या इतिहासामध्ये प्राचीन मानवाचं अस्तित्व दिलेलं आहे, ज्यामध्ये प्रागैतिहासिक काळ, अश्मयुग, इतर काही नवाश्मयुग या बाबी दिलेल्या आहेत. आदी मानवाचं स्थान निश्चित करण्यात आलेलं आहे. 6वीच्या इतिहासामध्ये हडप्पा संस्कृती, त्यानंतर निर्माण झालेली 16 महाजनपदे, इतर राज्य आणि त्यानंतर आलेल्या राज्याच्या परंपरा या बाबी दिलेल्या आहेत. इयत्ता 7वीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला पुन्हा वृद्धिंगत ज्यांनी केलंय ती सरदार घराणी, त्यानंतर मराठा सेनानी आणि इतर राजे महाराजे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ज्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलेले होते, असे काही राजे त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि इयत्ता 8वीमध्ये सुद्धा हा पूर्व प्राचीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडालगतचा काही भाग आणि त्यानंतर इंग्रजांचं आगमन, स्वतंत्र लढा आणि स्वातंत्र्यानंतरची पहाट या सर्व बाबी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आता इयत्ता 8वीच्या विषयाकडे आपण वळूयात. पाठ्यपुस्तकाचं जे नाव आहे इतिहास व नागरिकशास्त्र. आता नागरिकशास्त्र हा विषय इयत्ता 6वी पासून आपल्याला दिलेला आहे, 5वी 6वी पासून. आणि इतर अभ्यासाच्या बाबतीत जर पाहिलं सरळ शिक्षणाच्या बाबतीत तर आपल्याला हा राज्यशास्त्र अंतर्गत देण्यात आलेला अभ्यास विषय आहे. आता इयत्ता 8वीच्या पुस्तकाचं जो काही भाग दिलेला आहे यामध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या, पहिलं जे काही पाठ्यक्रम दिलेला आहे यामध्ये आहेत इतिहासाची साधने. मग इतिहासाची साधने काय आहेत, इतिहासाच्या साधनांचं महत्व काय आहे आणि इतिहासाची साधने अभ्यासणे आपल्याला का गरजेचं आहे, या सर्व बाबी आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे. मग पहिल्यांदा इतिहासाची साधने कोणती होती, काय होती, हे सर्व साधने पाहताना प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण करतो. मग ही साधने का महत्वाची आहेत, साधनांचे काय काय प्रकार पडतील बरं, इतिहासाच्या साधनांची काय सांगता येतील? मौखिक, भौतिक, लिखित. लिखित आणि भौतिक असे 3 प्रकारची साधने आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मग आता ही साधने त्या रचनेनुसार असेल. जसं भौतिक म्हटलं की काही वास्तू असतील, किल्ले असतील, गड किल्ले असतील, इतर इतिहासाशी संबंधित काही ठिकाणं असतील, हे सर्व कशामध्ये येतील? भौतिक शास्त्रामध्ये. त्याचबरोबर काय असेल, पुतळे असतील, नाणी असतील,
तुमच्या इतिहासामध्ये उत्खनित झालेल्या काही वस्तू असतील, या सर्व बाबी भौतिक साधनामध्ये येतील. त्यानंतर पुढचं जे काही आहे लिखित साधने. लिखित साधनामध्ये काय येईल? शिलालेख, ताम्रपट, ताम्रपट, नाणे. शिलालेख असेल. आता मला सांगा, शिलालेख जे आहेत ते भौतिक साधनामध्ये येऊ शकतात का? नाही सर, त्याच्यावर लिहिलेलं असतं ना, मग ते लिहिलेलं लिखित आहे मध्ये म्हणजे येणार सर. लिखित लिखित मध्ये साधनामध्ये येतं जाते. सर. ही वास्तू असेल, दगडी शिलालेख ही वास्तू सुद्धा, म्हणजे एखादी पुरातन काळातील वास्तू सुद्धा आहे. पुतळा जसं आपण म्हणतो, किंवा भौगोलिक वास्तू म्हणतो त्याला, भौतिक वास्तू म्हणतो. असं काय असू शकते, पण त्याच्यावरती लिहिलेलं आहे, त्यामुळे काय झाले, ते लिखित साधनामध्ये गेलेले आहे. शिलालेख असेल, तुमचे ताम्रपट असतील, ताम्रलेख असतील, या सर्व बाबी. ताम्रपट त्यामध्ये येणार नाही, पण ताम्रलेख निश्चित रूपानं लिखित साधनामध्ये येतील. आणखी काय असेल लिखित साधनामध्ये? सर नाणे येते का? नाणी ही भौतिक साधनामध्ये जाते. त्यावर जरी लिहिलेलं असलं तरी ती भौतिक साधने आहेत, कारण त्यावेळेसचा आर्थिक व्यवहार हे ते सर्व काही त्या नाण्यांवरून वस्तू रूपात आहेत, त्यामुळे ते आपल्याला कळून येतील. म्हणून नाणी ही जी काय आहेत ते भौतिक रूपामध्ये येतील. वस्तू आहेत, त्या वस्तू स्वरूपात आहेत, त्यावरती इतर काही बाबी आपल्याला दर्शवलेल्या असल्या तरीही. लिखित साधनामध्ये आणखी काय येईल मग? सर ते खांब वगैरे पत्र, बनवलेले असतात का? अभिलेखागारातील कागदपत्रे, गॅझेट, अभिलेखागारातील कागदपत्रे, बखरी, जी काही आता बखरी लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या ग्रंथ, असतील, एखादा ग्रंथ असतील, एखादं काही त्या काळात लिहिलेलं इतिहासाशी संबंधित पुस्तके असतील, वाङ्मय असतील, ही सर्व कशामध्ये येतील? लिखित ग्रंथ साधनामध्ये. वगैरे. त्याचबरोबर तुमचा शिलालेख असतील किंवा ताम्रलेख असतील, हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला दर्शवलेले असतील. आता हे झाली लिखित साधने. पहिली आपली भौतिक साधने. आता त्यानंतर तिसरा प्रकार कोणता आहे? मौखिक साधने. मौखिक साधने. आता मौखिक साधनामध्ये काय असेल बरं? मौखिक साधना म्हणजे पहिल्यांदा निश्चित करा. मौखिक साधनांचं मौखिक साधने म्हणजे काय, व्याख्या काय करता येईल मौखिक साधनांची? मुखोद्गत चालत जे गोष्टी आलेल्या गोष्टी, कथा. परंपरेने चालत आलेल्या गोष्टी, जे काही मुखोद्गत, लिहिलेले परंपरेने असतात, चालत आलेल्या गोष्टी, परंपरा, पाठ असतात. पाठ असून कथा असतील, मग त्यामध्ये काही एखादी समजा ओव्या असतील, सर अभंग असतील, जसं आपण पाहिलं, पोवाडे पोवाडे आहेत. त्यानंतर इतर काही बाबी असतील, ज्या भारुड, अभंग, ओव्या. दंतकथा आहेत, अभंग आहेत, लोककथा लोककथा असतील. लोककथा त्यानंतर स्फूर्तिगीते. काही काय असतील, त्यानंतर त्या काळाशी संबंधित काही गीत गायन केलेलं असेल, एखादं गीत रचना असेल, समजा काय लोकांच्या तोंडी पाठ लोकगीते, झालेली असेल, लोकगीते लोकगीते, ज्याला म्हणतो आपण, त्या सुद्धा रचना स्फूर्तिगीते पण यामध्ये, येतात. भारुड, भारुड लोक असतील. ही सर्व साधने आपल्याला मौखिक साधना अंतर्गत पाहता येतात. आता या वास्तू ज्या काही पाहतो की नाही, म्हणजे भौतिक साधनामध्ये काय आहे पहा, आधुनिक भारताच्या इतिहासातील जो काही कालखंड आहे, युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश, त्यानंतर संस्थानिक आपल्या कारभारामध्ये जे काही व्यस्त होते, या सर्व काळामध्ये जे काही भौतिक वास्तू निर्माण झालेल्या होत्या, म्हणजे जसं इमारती असतील, पूल असतील, रस्ते असतील, पाणपोया असतील, कारंजे असतील, या सर्व बाजू ज्या आहेत, या सर्वांचा समावेश भौतिक साधनामध्ये होतो. त्याचबरोबर संस्थानिकांची निवासस्थाने असतील, क्रांतिकारकांची निवासस्थाने असतील, संस्थानिकांचे राजवाडे असतील, किल्ले असतील, इंग्रजांच्या काळामध्ये निर्माण झालेली काही तुरुंग असतील, किंवा आधीच्या इंग्रजांच्या आगमनापूर्वी जी काही किल्ले असतील, तुरुंग असतील, या सर्व रचना सुद्धा कशामध्ये येतील? भौतिक स्थितीमध्ये येतील. त्याचबरोबर राष्ट्रीय स्मारक असतील, इतर काही ऐतिहासिक वास्तू असतील, या सर्व वास्तू जेव्हा आपण पाहतो, या सर्व वास्तूंना आपण भौतिक साधने असे म्हणतो. आता संग्रहालय आपण आहेत, संग्रहालयांमध्ये सुद्धा या वस्तूंचा आपण अभ्यास करू शकतो, पाहू शकतो. त्या उदाहरण म्हणून एक सांगता येईल, अंदमान निकोबार इथं काय झालेलं आहे, अंदमान बेटावर सेल्युलर जेल निर्माण झालेले आहे. सेल्युलर जेल, काळ्या पाण्याची शिक्षा देताना आपण पाहिलं होतं की समुद्राच्या त्या ठिकाणी बेटावर एक तुरुंग निर्माण करण्यात आलेला होता, आणि त्या तुरुंगावरती शिक्षा दिली जायची, तिला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणतात. म्हणजे तिथं सर्वत्र समुद्रच आहे आणि तिथून सुटून येणं किंवा पळून जाणं सहजासहजी शक्य नाही. मग ही सेल्युलर जेल सुद्धा ऐतिहासिक वास्तू आहे. म्हणजे या सर्व वास्तूंना ज्यावेळेस आपण भेट देतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये
ऐतिहासिक बाबींचा कुठंतरी आढावा निर्माण होतो किंवा ऐतिहासिक बाबींच्या ज्या काही पार्श्वभूमी आहेत त्या आपल्याकडं जाणवायला लागतात. मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांची एक वास्तू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कुठं आपल्याला आढळते? सेल्युलर जेलला भेट दिली त्यावेळेस त्यांचं अस्तित्व आपल्याला आढळते. कारण का? तर त्यांना तिथं काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आलेली होती. मणिभवन आहे मुंबईमध्ये. मणिभवनला जर भेट दिली तर तिथं सुद्धा क्रांतिकार्याविषयी माहिती कळते. वर्धा आहे. वर्धा इथं सेवाग्राम आश्रम आहे. सेवाग्रामला भेट दिल्यानंतर काय कळते? गांधी युग जे होतं त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मग आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मणिभवन ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे मणिभवन? मुंबई या ठिकाणी आहे. कुठं आहे? मुंबई. सेवाग्राम आश्रम कुठं आहे? सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? वर्धा. वर्धा या ठिकाणी आहे. म्हणजे आता पहा, सेवाग्राम आश्रम वर्धाला भेट दिली की गांधी युगाची माहिती, सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती, आणि मुंबईतील मणिभवनला जर भेट दिली तर क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते. अशी काही रचना आपल्याला या इतिहासाच्या माध्यमातून, भौतिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आता यापूर्वी एक प्रश्न निर्माण झालेला होता, वास्तूवर आधारित प्रश्न आहे. पहा, काय आहे वास्तूचं नाव? आगार खान पॅलेस. आगा खान पॅलेस. कुठं आहे? पुणे. यापूर्वीचा प्रश्न जो होता, तलाठी भरती 2024 म्हणजे 23-24च्या तलाठी भरती 2023-24च्या प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता ऑनलाईन स्वरूपामध्ये. त्याचबरोबर 2017 ते म्हणजे 2019 मध्ये महापोर्टल परीक्षा अंतर्गत तलाठी भरती झाली होती. त्याचबरोबर कर निर्धारण नगर परिषदेची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता ऐतिहासिक वास्तूशी संबंधित. तो प्रश्न होता, आगा खान पॅलेस ही वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे मग ही? पुणे या ठिकाणी आहे. आणि आपण इयत्ता 8वीचा अभ्यास करत असताना भौतिक साधनामध्ये ही वास्तू महत्वाची आहे. आता या वास्तूचं महत्व काय पहा, इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयांमधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींची जतन केलेली असते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहाव्यास मिळतात. पहा, आगा खान हे नाव ऐकल्याबरोबर काय आठवते बरं? काय कुणाविषयी माहिती मिळत असेल आगा खान हे नाव ऐकल्यानंतर? आगा खान आठवते का? आगा खान नाव काहीतरी आहे का? काय आठवते आगा खान नाव? काही माहिती आठवते का आगा खान यांच्या संबंधी? किंवा आगा खान हे नाव कशाशी संबंधित आहे एवढं तरी काही आठवते का? इस्लाम. इस्लाम काय? मिजारी इस्लामीला उपपंथाचे असं काहीतरी आहे ना? उपपंथ. सर, आगा अफजल खान खानाचा विषय आहे का? नाही हो, मिजारी. अफजल खान कुठं घेऊन चाललाय मॅडम आपण? आता आधुनिक युगाकडं इंग्रजांचा जो कार्यकाळ आहे गुलामगिरीचा, त्याकडे वाटचाल करत आहोत. इतिहास शिवाजी शिया महाराजांचा इस्लाम जरा चौथीच्या बाहेर निघा आता झाले. थोडस. आगा खान आगा खान कुठं होते, काय होतं, आठवते का काही? नाव आठवते का? आग्राचं पॅलेस. आता हे आगा शिया खान इस्लाम मध्ये. पॅलेस जी वास्तू आहे की नाही, आगा खान पॅलेस ही जी वास्तू आहे ती आगा खान यांचा राजवाडा होता. आगा खान जे नावाचे व्यक्तिमत्व तुम्हाला विचारत आहो मी, त्यांचा राजवाडा होता. आणि त्यांनी काय केलंय, हा जो राजवाडा इंग्रजांच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर राष्ट्रास अर्पण करण्यात आला आणि त्याचं पुणे या ठिकाणी जे काही स्थान होतं
यामध्ये गांधी स्मारक म्हणजे महात्मा गांधींच्या संग्रहालयाचं निर्मिती करण्यात आली होती. म्हणून या वास्तूचं महत्व, आगा खान पॅलेसचं महत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. आगा खान पॅलेस ही जी वास्तू आहे, ही वास्तू त्यासाठी महत्वपूर्ण आहे. म्हणून लक्षात घ्या, आगा खान हे नाव पुन्हा तुम्हाला इतिहासामध्ये येणार आहे इयत्ता 8वीचा आपण अभ्यास करत असताना. आता मला यानंतर ही तुम्हाला आगा खान पॅलेस विचारल्यानंतर काय लक्षात आलं पाहिजे? पहिल्यांदा ही वास्तू कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. त्याचबरोबर या वास्तूमध्ये काय आढळते? राजवाडा. राजवाडा नाही, काय आढळते? गांधीजींविषयीचे स्मारक आहे आणि तिथे अनेक वस्तू आणि कागदपत्रे वगैरे आहेत. हा, गांधी स्मारक संग्रहालय आहे याच्यात, आणि महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू आणि कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. असं वर्णन या ठिकाणी आगा खान पॅलेस संबंधानं महत्वाचं आहे. कळलं मग हे आगा खानचं पॅलेस? हो सर. फक्त समज प्रश्न काय येतो, कोणाच्या म्हणजे साहित्य किंवा इतर जे काही समजा आहे याच्याशी संबंधित आहे असं विचारलं तर महात्मा गांधी यांच्याशी संबंधित आहे, बरोबर. त्यानंतर कुठं आहे ही वास्तू म्हटलं तर पुणे या ठिकाणी आहे. एवढ्या 2च बाबी याच्याशी संबंधित आहेत आणि या 2 बाबी महत्वाच्या आहेत. यानंतर पुढची एक स्लाइड पाहूया. पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्र दिलेली आहेत. आता हे वृत्तपत्र का महत्वाचे आहेत तर इतिहासाचं लिखित साधनांमध्ये याचं महत्व आपल्याला अधोरेखित करता येईल. आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रांवर बऱ्याच वेळा प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूक नायक हे पाक्षिक सुरू केलं. आता पाक्षिक म्हणजे काय बरं? 15 दिवसांनी. आता मला सांगा, दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक? दैनिक म्हणजे दररोज येणार. दैनिक साप्ताहिक म्हणजे आठवड्याला एकदा. पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला. सामायिक म्हणजे 6 महिन्याला. मासिक म्हणलं की महिन्याने प्रसिद्ध होणार. वर्षाचे. मासिक म्हणलं की किती महिन्यानं प्रसिद्ध होणार आहे? महिन्यात. हा, मग पाक्षिक म्हणजे कसं असेल? 15 दिवसाचं. पाक्षिक म्हणजे 15 दिवसाचं असेल का? निश्चित सांगा. सर वर्षाचं का? वर्षाचं तर वार्षिक राहते की. वार्षिक आहे सर वर्षाचं. वर्षाचं वार्षिक, 6 महिन्याचं अर्धवार्षिक किंवा त्याला षण्मासिक म्हणतो. 3 महिन्याचं असेल तर त्रैमासिक म्हणतो. मग पाक्षिक म्हणजे किती दिवसाचं असेल? हे 15 दिवसाचं. 15 दिवसांचं असेल, बरोबर आहे. मग इथं पहा, हे पत्र पाक्षिक होतं, परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. पहा, या संबंधाने प्रश्न, मूकनायकचं आणि बहिष्कृत भारतच्या संबंधाने प्रश्न यापूर्वी आपल्याला आलेले आहेत, म्हणून ही दोनही माहिती महत्वाची आहे. पहिलं, मूकनायक कधी सुरू केलं? हे 1920. आणि बहिष्कृत भारत 1927. 1927. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. याशिवाय जनता प्रबुद्ध भारत अशी काही त्यांनी वृत्तपत्रे चालवली. आता बाबासाहेबांच्या पत्रासंबंधी प्रश्न आहे. जनता, प्रबुद्ध भारत, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता अशी काही पत्रे त्यांनी सुरू केलेली होती. आता हे बहिष्कृत भारतचं पत्र पहा, याच्यात दोन्ही बाजूने सिंह दिलेले आहेत. पाक्षिक आहे आणि दोन्ही बाजूने सिंह, म्हणजे सिंहासारखं जे काही, सिंह कसा असतो? बलवान, राजा म्हणून त्याचं अस्तित्व जंगलामध्ये आपण मान्य करतो. मग या पद्धतीचं सिंहासारखं दृढ निश्चयी हे पाक्षिक होतं. म्हणजे याच्यातले विचार सुद्धा हे काय होते? लोकहिताचे होते. कुठलंही त्यामध्ये काहीतरी खोटारडेपणा किंवा दाबून दडपून माहिती देणे अशातला प्रकार या ठिकाणी नव्हता. मग ही झाली लिखित साधनं म्हणून बाबासाहेबांच्या वृत्तपत्राची नोंद. आता या ठिकाणी काही वर्गीकृत बाबी आहेत, त्या बाबी आपण या चित्र स्वरूपाने समजून घेऊयात. जी काही आकृती आहे त्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल. पहा, इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये आपल्याला काय काय आढळते? पत्रव्यवहार ही लिखित स्वरूपात असतात, बरोबर आहे.
पत्रव्यवहार लिखितच असतील ना. मग ही लिखित साधने झाली. त्यानंतर नियतकालिके. नियतकालिक कधी असते बरं, आता सांगा बरं. नियतकालिक कशाला म्हणतात? जसं तुम्ही पाक्षिक पाहिलं, मासिक पाहिलं, दैनिक पाहिलं, साप्ताहिक पाहिलं, वार्षिक पाहिलं, त्रैमासिक पाहिलं, षण्मासिक पाहिलं. मग नियतकालिक कधी निघत असते, याचं काय असेल, काही वैशिष्ट्य असेल ना नियतकालिकाचं? नियतकालिक नियमित म्हणजे निघणारे, नियमित. सर नियतकालिके पण वर्षाच्या शेवटीच निघतात, पण ते सरकारी असतात. हा, तर आता नियतकालिकाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य काय? नियतकालिके ही ठराविक वेळी निघत असतात. म्हणजे ठरलेल्या वेळी. म्हणजे कसं, जसं आता दैनिक समजा दररोज निघते, वार्षिक हे वर्षाला एकदा निघते, त्याच पद्धतीनं नियतकालिकांचं सुद्धा काढण्याचं किंवा त्यांचं वेळ आणि इतर काही जी बाबी असतात त्या ठरलेल्या असतात. नियतकालिक म्हणजे हे ठराविक वेळेने निघत असते. म्हणजे जसं 6 महिन्यानं म्हणा, 10 महिन्यानं म्हणा, 12 महिन्यानं म्हणा, 1 वर्षानं म्हणा, अशा पद्धतीचा त्याचा कालावधी असतो. म्हणून नियतकालिक हे ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे असते. आता परदेशी व्यक्तींच्या नोंदी का महत्वाच्या आहेत लिखित साधनात? का महत्वाच्या आहेत बरं? जसं मी काल तुम्हाला उदाहरण दिलं, नागार्जुनानं पाऱ्याचा वापर औषधामध्ये केला, किंवा इंग्रजांची शस्त्रक्रिया आपल्या भारतात घडून आली होती. मग ही माहिती आज आपल्याला कोणी दिली? इतिहासातल्या नोंदींनीच दिली ना. इतिहासाच्या नोंदींनी. मग या नोंदी कोणी केल्या असतील? आता ज्या राज्यावरती समजा, ज्या इंग्रज अधिकाऱ्यावर किंवा ज्या इंग्रज राज्यकर्त्यावर उपचार झाले, किंवा ज्या इंग्रज राज्यकर्त्याच्या काळात ह्या घडामोडी घडल्या, त्या काळातल्या इतिहासकाराने ते लिहिले असतील. बरोबर ना. म्हणून लिखित साधनामध्ये त्या व्यक्तींच्या, परदेशी व्यक्तींच्या नोंदी सुद्धा महत्वाच्या आहेत. त्यानंतर फॅक्टरी रेकॉर्ड, कारखान्यांचे जे दस्तावेज होते, काही कागदपत्रे होती, ती सुद्धा लिखित साधनामध्ये आहेत. त्यानंतर वृत्तपत्र, जसं आता आपण पाहिलं बाबासाहेबांचे वृत्तपत्र, मूक नायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत, इतर काही वृत्तपत्रे असतील. आत्मचरित्र म्हणजे काय? लेखकाचं चारित्र्य. स्वतःबद्दल लिहिलेले. स्वतः चरित्र लेखन करणे, स्वतःबद्दल माहिती लिहिणं, आत्मचरित्र, हे सुद्धा महत्वाचं आहे. आता चरित्रामध्ये फरक आहे पहा. आत्मचरित्र स्वतः लिहिलेलं आहे, तर चरित्र कोणी व्यक्ती कोणाचंही लिहू शकते. त्यानंतर इतर काही पुस्तके, या सर्व बाबी लिखित साधनांतर्गत आपल्याला महत्वाच्या आहेत. त्यानंतर इतिहासाची लिखित साधने झाल्यानंतर पाहूया भौतिक साधनांची काही रचना आहे. भौतिक साधनांची बेनाकृती आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, ही मौखिक साधने आली. मौखिक साधने अभ्यासूयात. पहा, मौखिक साधनामध्ये काय आहे? लोकगीत, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णन, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते इत्यादी सर्व प्रकार आपल्याला मौखिक साधनामध्ये येतात. आज आपल्याकडे दूरदर्शन आलेलं आहे, युट्यूब सारखं माध्यम आलेलं आहे, ऑनलाईन मीडिया आहे. यामध्ये आपण ह्या सगळ्या बाबी आज काही समजा पाहतो, ऐकतो किंवा आपलं मनोरंजन करतो. पण ज्यावेळेस ही साधनच नव्हती, त्यावेळेस मनोरंजनाची साधने कोणती होती लोकांकडं? रेडिओ. नाही, ही साधनेच नव्हती. म्हणजे मी म्हणतोय ती लोकगीते, पोवाडे, कथा वगैरे, भजन, ओव्या, अभंग. भजन, ओव्या होते, प्रवचन. अभंग होते. आता पहा तुम्ही एक स्थिती आठवा. आता आजच्या स्थितीमध्ये आणि मागच्या आपण लहानपणी ज्या स्थितीमध्ये होतो त्या स्थितीचं वर्णन थोडंसं आठवा. त्यावेळेस थोडंसं काही रेडिओ, टीव्ही वगैरेचं आगमन झालेलं होतं. एवढंही काही झालं नव्हतं असं नाही, पण मोजकेच एखाद्या गावामध्ये 1-2 घराकडे टीव्ही राहायचा. प्रत्येकाकडे राहायचा का? नाही सर. नाही सर. नाही. मग त्याच्या घराकडे जाण्यासाठी, त्याच्या घरी जाऊन टीव्ही पाहण्यासाठी एवढी गर्दी राहायची की गावातले बरेच जण त्या ठिकाणी जमा व्हायचे. गर्दीच्या गर्दी त्या ठिकाणी जमा व्हायची. पर्यायानं घर मालकाला टीव्ही बंद करावा लागायचा. अशी स्थिती त्या ठिकाणी काही ठिकाणी घडून यायची. बरोबर ना. मग या टीव्ही वगैरे जेव्हा नव्हत्या, त्यावेळेस लोक मनोरंजनासाठी काय करायचे? वेगवेगळ्या कार्यक्रमाला जायचे. जसं पहा, पोवाड्याचा कार्यक्रम असला की लोक, गावोगावचे लोक आजूबाजूच्या खेड्यामध्ये जायचे. जात होते की नाही? भजनांचे कार्यक्रम हो सर. असतील, कीर्तनांचे कार्यक्रम असतील, एखादं कीर्तन असते, कीर्तनाची लगेच बातमी गावोगाव पोहोचायची. कोणाच्या तरी सांगण्याहून, पत्रकार किंवा एखादी माहिती मिळून त्याच्यातून पाठवल्या जायची. आणि कीर्तन या दिवशी या महाराजाचं आहे म्हटलं की लगेच माहिती जमा होऊन लोक गोळा व्हायचे. आजही पहा,
सत्यपाल महाराजांचं कीर्तन आहे म्हणलं की भरपूर लोक जमा होतात. इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे म्हणलं की भरपूर लोक आजूबाजूच्या प्रदेशातून त्या ठिकाणी जवळपासच्या खेड्यापाड्यातून लोक जमा व्हायला लागतात. मग ही प्रबोधनाची मनोरंजनाची जी काही साधने होती ही मौखिक साधनं त्या ठिकाणी होती. मग पोवाड्याचा कार्यक्रम असेल, कलापथक कधी यायचं बरं? कलापथकाचं वैशिष्ट्य काय होतं सांगा? कलापथकातून काय दाखवलं जायचं? नाटक, महाभारत, रामायण असे. हा, महाभारतातल्या रामायणातल्या कथा असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले एखादा वर्णन प्रसंग असेल, एखाद्या राजाचा मुकाभिनय असेल किंवा इतर काही बाबी असतील, दैनंदिन जीवनाला काहीतरी उपदेशात्मक बाजू असतील, त्या सर्व दाखवण्याचं काम या कलापथकाच्या माध्यमातून केलं जायचं. मग या कलापथकामध्ये प्रत्यक्ष जिवंत भूमिका असायच्या, म्हणजे लोकांच्या भूमिकेतून ह्या सर्व घडून यायच्या. आताच्या सारखं जसं आपण म्हणतो कार्टुनिझम त्यावेळेस होतं का? नाही, काही कार्टून नव्हतं, काही नव्हतं. जे काय होतं ते स्वतः त्याच्या पुढे सादर करावं लागायचं. चुकलं तर लोकांना मार खावा लागायचा आणि बरोबर असलं तर लोकांची शाबासकी मिळायची. अशा सर्व प्रकारच्या देवाचे नाटक वगैरे, देवाचे महाभारत, रामायण असे. हा, सर्व त्याच्यामध्ये रचना असायच्या आणि या सर्व रचना त्यातून पूर्ण केल्या जायच्या. आता काय व्हायचं, बरेच वेळेस तुम्हाला सांगतो, एक प्रसंग आमच्या इथं आम्ही कलापथक पाहिलं होतं, त्यामध्ये काय झालं होतं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका एक मांडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नाट्याभिनय या ठिकाणी सादर केला जात होता. आणि काय झालंय, शाहिस्ते खान जो होता, शाहिस्ते खानाची बोटे छाटायची होती. आता हा प्रसंग त्या कलापथकातून दाखवण्यात आलेला होता. जत्रेच्या ठिकाणी विशेषतः हे कलापथक यायची. पहा, जत्रा ज्या ठिकाणी आयोजित केलेली असेल त्या ठिकाणी अशी कलापथकाची रचना किंवा मेळावे लागायचे. का लागायचे? तर जत्रेच्या ठिकाणी अनेक लोक खेड्यापाड्यातून त्या ठिकाणी यायचे. आताच्या सारखं गावोगाव दुकानं, किराणा वगैरे काही इतर खरेदीचे साहित्य अमेझॉन फिमेझॉन होतं का? नाही. तर लोकांना त्या जत्रेच्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करायला मिळायच्या, वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळायच्या, आनंद घेता यायचा. म्हणून अशा ठिकाणी या कलापथकांची रचना असायची. मग ती रचना जी होती शाहिस्ते खानाला बोट छाटण्याची जी काही प्रसंग शिवाजी महाराजांचा होता, त्या ठिकाणी काय झालंय, कलापथक सादर झालंय. आता हे मनोरंजनात्मक झालंय. कसं झालंय पहा, तलवार जी काही रचना दिली होती, तलवार त्या शिवाजी महाराजांची तलवार त्यातून निघतच नव्हती. तलवार निघत नव्हती. वर लटकलेला शाहिस्ते खान, पहा, वर खिडकीमध्ये लटकलेला शाहिस्ते खान. आता खिडकी म्हणजे काय, अशी पहिल्यासारखं किल्ले गिल्ले डेकोरेशन तात्पुरतं आता दाखवायसारखं होतं का? नाही. मग काहीतरी लटकवण्याचा प्रसंग त्या ठिकाणी केलेला होता आणि तो वरील शाहिस्ते खान ज्यांनी भूमिका केली तो लटकलेला आहे. शिवाजी महाराजांची तलवार त्या ठिकाणी निघत नव्हती. आता वरच्या त्या शाहिस्ते खानाचे हात गळून येत होते. शाहिस्ते खान स्वतःहून म्हणतोय, बाबा मी तुझी तलवार काढून देऊ का? म्हणजे कलापथकामध्ये हे विडंबन तयार झालं होतं आणि त्या ठिकाणी लोकांचा हास्यात्मक प्रसंग निर्माण करून एक मनोरंजनात्मक भूमिका त्या ठिकाणी त्यांनी विडंबनाच्या स्वरूपामध्ये दाखवण्याचा प्रसंग केलेला होता. मग अशी काही विनोदात्मक बाबी असतील, ऐतिहासिक बाबी असतील, या सर्व दाखवण्याचं, लोकमनावर बिंबवण्याचं काम या कलापथक, जलशे, पोवाडे, स्फूर्तिगीते यातून होत होतं. म्हणून यांना मौखिक साधने. आजही पहा, कथा परंपरेने चालत आलेल्या आहे, ज्या आपण पुढे चालवतो त्याच कथा पूर्वपार आपण ऐकल्या आपल्याकडून, म्हणजे आपल्याला आपल्या आजोबाकडून, आई वडिलांकडून मिळाल्या, आपण आपल्या लेकरा बाळांना सांगतो, ते त्यांच्या पुढील पिढीला सांगतील. असं जे काही वारसा आहे तो चालत आलेला आहे आणि या वारशाच्या आधारेच या सर्व इतिहासाच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. जसं मौखिक साधने असेल, लिखित साधनांचं लिखित महत्व असेल, या सर्व बाबी आपण पाहिलेल्या आहेत. आता एक रचनाकार, चित्रकार आहे पहा, लिओनार्दो दा विंची. आता या चित्रकाराचं महत्वाचं काय आहे पहा, हा जो व्यक्ती आहे लिओनार्दो दा विंची, याचा अभ्यास का महत्वाचा आहे? हा व्यक्ती हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानलं जाते. प्रबोधन काळातील म्हणजे ज्यावेळेस समाज जागृती होत होती त्या काळात हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तो अनेक शास्त्रीय व कलांमध्ये पारंगत होता. मग ही कोणती कला त्याच्याकडे होती पहा, शिल्पकला असेल, स्थापत्य कला असेल, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर याचे प्रभुत्व होतेच. परंतु तो एक चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. पहा, या सगळ्या ज्या काही रचना, त्याला शास्त्र वगैरे पारंगत होते, पण यापेक्षा तो महत्वाचं का ठरला, महत्वाचं त्याचं वर्णन जे करतो आपण ते आहे चित्रकार म्हणून. आता हा जगप्रसिद्ध चित्रकार आहे आणि याने 2 रचना केल्या होत्या. एक रचना आहे मोनालिसा आणि दुसरं आहे द लास्ट सफर. या 2 रचना आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि अजरामर झालेल्या आहेत. अजरामर म्हणजे दीर्घ काळापर्यंत लक्षात राहणारे आहेत, दीर्घ काळापर्यंत त्याचं अस्तित्व आजही टिकून राहिलेलं आहे. मग हे द लास्ट सफर आणि मोनालिसा, हे मोनालिसा चित्र जे आहे
हे चित्र फार महत्वाचं आहे. मोनालिसाचं चित्र तुम्ही पाहिलं का? हो सर, मॉडेल होती ती. मॉडेल होती, हा, बरोबर तिचे आहे. मॉडेल चित्र म्हणजेच काढलेली नव्हती विंची यांनी. लिओनार्दो दा विंची हा. यांनी ते चित्र काढलेलं आहे. आणि या चित्राचं जे काही वर्णन आहे, ही चित्र जे त्यावेळेस लिओनार्दो दा विंची यांनी रेखाटलेलं होतं, हे चित्र का महत्वाचं होतं, तर त्यांनी जे काही रचना केलेल्या होत्या त्या रचनामध्ये हे चित्र एवढं भावात्मक होतं की पाहणाऱ्याला ते प्रत्यक्ष नजरेमध्ये साठवून ठेवावं किंवा पाहणाऱ्याच्या भावभावना त्याच्यातून उद्दीपित व्हाव्या, असं काही चित्र त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं होतं. म्हणून या चित्राचं महत्व आपल्याला त्या ठिकाणी इतिहासाच्या अभ्यासामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि या अजरामर झालेल्या कृती ज्या आहेत त्या कृती सुद्धा आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून शिकायच्या आहेत. म्हणजेच या इतिहासाच्या संबंधित जी काही ज्या बाबी आहेत, जसं तुमचं लिखित साधने, मौखिक साधने, इतर बाबी सर्व आपण या पाहिलेल्या आहेत. मग मोनालिसाच्या या चित्राच्या अंतर्गत ज्या काही बाबी होत्या, या सर्व बाबी आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून अभ्यासणे गरजेचं ठरते. आता एक लक्षात घ्या, इतिहास हा महत्वाचा आहे. इतिहासाचं महत्व आपण अधोरेखित करत आहोत अभ्यासाच्या दृष्टीने, यामधल्या बाबी महत्वाच्या आहेत. मग ही रचना शिकत असताना आपल्याला लिओनार्दो दा विंची जो आहे त्याने सांगितलेल्या बाबीनुसार सुद्धा हे चित्र, प्रसंग, वर्णन आपल्याला यातून अभ्यासता येतात. आता युरोप आणि भारत यांच्यामधलं जे काही संबंधाचं नातं होतं, म्हणजे कुठले संबंध त्यांच्या काळात घडले किंवा घडून आले, या सर्व रचना सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. आणि या रचना पाहत असताना महत्वाचं काय, तर प्रत्येक ठिकाणी घडलेली ही रचना जी काही असणार आहे, या रचनेच्या अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला एक महत्वाची माहिती काय आहे, तर या इतिहासाचा अभ्यास करत असताना प्रश्न कुठले आलेत, कसे आलेत आणि त्यांची रचना काय आहे, हे सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. आता या चित्राच्या संबंधाने जसं जे लिओनार्दो दा विंचीचं आपण वर्णन करत होतो, त्या वर्णनाचं महत्व काय, तर हे एक लिखित माध्यम आहे. लिखित माध्यम का, तर आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने याला एक आगळं वेगळं स्थान सुद्धा निर्माण झालेलं आहे. म्हणजेच आता यावरून आपण ऐतिहासिक संकल्पना असतील, इतिहासाच्या संबंधित ज्या काही बाबी असतील त्या सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. असो, इतिहासाच्या संबंधाने लिखित, मौखिक आणि इतर काही भौतिक साधनांचा आपण आजच्या या तासिकेमध्ये आढावा घेतलेला आहे. उद्याला आपण नव्या स्वरूपामध्ये काहीतरी माहिती घेऊन येऊयात आणि या इतिहासाच्या संबंधाने उर्वरित पाठ्यक्रम आपण अभ्यासूयात. आता पहा, ही मोनालिसा चित्र तुमच्या समोर आहे. 16व्या शतकात लिओनार्दो दा विंची या इटालियन चित्रकाराने काढलेले हे प्रसिद्ध तेलचित्र पॅरिस मधील लुव्र संग्रहालयामध्ये हे चित्र सध्या प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे. पॅरिस मध्येच आहे. जे आपण शिवाजी महाराजांचं मूळ चित्र जिथं आहे त्याच पॅरिस या देशामध्ये लुव्र संग्रहालयामध्ये हे चित्र ठेवण्यात आलेलं आहे. मोनालिसाचं महत्वाचं काय आहे पहा, मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र इटालियन प्रबोधनकालीन श्रेष्ठ चित्रकार लिओनार्दो दा विंची यांनी 1452 ते 1519 या काळामध्ये काढलं. 1503 ते 1505 या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगवले. टेला जोकोंदा या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री, जी काही बाई, म्हणजे ही स्त्री या ठिकाणी दिलेली आहे बाई, 1900 म्हणजे हिचा जन्म झाला होता 1479 साली. ही फ्रांचेस्को देल जोकोंदो या फ्लॉरेन्स मधील व्यापाऱ्याची पत्नी होती. यांचा विवाह झाला होता 1495 मध्ये. महत्वपूर्ण बाबी आहेत या. तत्कालीन कला समीक्षक व्हाजारीच्या मतानुसार जोकोंदोसने आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगवण्याचे काम लिओनार्दोकडे सोपवले होते. कलेच्या इतिहासातील हे अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. त्याचे व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ, खोल, अथांग भाव दर्शविले आहेत त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. त्या योगे काळाच्या ओघात उत्तरोत्तर चित्राविषयीचे आकर्षण व लोकप्रियता वाढत गेली. विशेषतः मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ मंदस्मित, डोळ्यात लपलेली किंचित खिन्नतेची झाक व पार्श्वभूमी दाखलचे काल्पनिक निसर्ग दृश्य हे घटक चित्रात गूढतेच्या अधिक भर घालतात. असे चित्र आहे पहा. चित्रामध्ये भावभावना या त्या सर्व काही त्या रेखाटलेल्या आहेत. प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या पत्नीचं हे चित्र आहे अशी माहिती विकिपीडियावर दिलेली आहे. असं हे मोनालिसाचं चित्र जे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी लिओनार्दो दा विंचीच्या अभ्यासाअंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. असो, इतर सर्व रचना ज्या काही आहेत या रचना सुद्धा आपल्याला या संदर्भाने अभ्यासाच्या आहेत. मग आजच्या या आपल्या ज्या काही ऐतिहासिक बाबी आपण अभ्यासल्यात त्यामध्ये
सर्व रचना पाहिलेल्या आहेत. शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व माहिती पाहिली. इतिहास साधने पाहिली. इतिहास साधनेअंतर्गत लिखित, मौखिक आणि भौतिक साधने असे सर्व काही आपण अभ्यासलेले आहे. यानंतर पुढील तासिका आपली नियमित वेळेमध्ये होणार आहे. पुढील तासिकेचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उद्या आपण इतिहासाशी संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या बाबी या ठिकाणी इयत्ता 8वीचा इतिहास, त्यानंतर नागरिकशास्त्र व इयत्ता 5वी-6वीचा इतिहास नागरिकशास्त्र या तिन्ही विषयाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. महत्वपूर्ण ज्या ज्या बाबी असतील त्या मी आज जशा तुम्हाला एका कागदावरती पूर्ण दाखवल्यात त्याच पद्धतीनं अधोरेखित करण्याचा एक अल्पसा प्रयत्न करतो आणि त्यातून तुमच्या त्या पाठ्यघटकातील संबंधित जे काही अभ्यासपूर्ण बाबी असतील त्या क्लिअर करूयात. कारण वेळ आणि परीक्षेचं नियोजन या सर्व बाबी आता आपल्याला महत्वाच्या आहेत. सर म्हणून पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करण्याऐवजी त्यातील महत्वाच्या ज्या ज्या बाबी आहेत त्या आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करायचा आहे. पुस्तकांचा या ठिकाणी परामर्श जरी नसला तरी तुम्हाला पुस्तकांचं कुठलं महत्वाचं काय आहे ते तुम्हाला वैयक्तिकरित्या सुद्धा दिलेल्या पाठ्यघटकानुसार, शिकवलेल्या पाठ्यघटकानुसार अभ्यासायचं आहे. हॅलो सर. हा सर. हा मॅडम बोला. सर चौथीचं पुस्तक परत एकदा टाका ना, माझ्या हाताने डिलीट झालं सर. ठीक आहे मॅडम, टाकतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, तासिकेच्या नंतर निश्चित रूपाने तुम्हाला ते पुस्तक मिळेल. हा सर, तुम्ही मागाशी काहीतरी बोलले, माझा नेटवर्क इश्यू होते थोडा, मग मी लेफ्ट झाले त्यातनं. बरं. कुठल्या विषयाच्या संबंधाने बोलत होत मॅडम? ते काल दिलेले तुम्ही क्वेश्चन काढायला दिलेले. हा, कालचे क्वेश्चन जे काय होते ते ग्रुपवरती शेअर प्रत्येकाने केलेले आहेत. ज्यांना ज्यांना जे टॉपिक दिले होते त्यावरती आधारित प्रश्न जे काय आहेत ते प्रश्न इतिहासाच्या संबंधाने चौथीच्या पूर्ण टाकलेले आहेत. ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. प्रत्येक प्रश्न कसा त्यांनी निर्माण केला, काय त्याच्यामध्ये नाविन्य आहे पाहायचं आणि त्याकडं आपलं जी काही रचना आहे ते समजून घ्यायच्यात आणि अभ्यासाला सुरुवात करायची. आता ज्यांनी लेट सुरुवात केली होती त्यांनी परत एकदा हा स्लाइड पहा. यामध्ये तुम्हाला दिलेली माहिती महत्वाची आहे. पूर्ण पुस्तकाचा हा थोडक्यात सारांश आहे. म्हणजे पूर्ण पुस्तकामध्ये महत्वाचं जेवढं काही होतं त्यातल्या एकाच कागदावर हे मांडलेलं आहे. तुम्हाला मी काल सांगितलं होतं की लिखित स्वरूपामध्ये ज्या पद्धतीने मी काही काढलं होतं ते तुम्हाला या ठिकाणी देण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला. म्हणजे याच्यामध्ये महत्वाचं जे जे आहे ते सर्व या एकाच पेजवर अधोरेखित केलेलं आहे. यामध्ये काय महत्वाचं होतं, किल्ला आणि त्याचे किल्लेदार या संबंधित प्रश्न येऊ शकतो. तो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. किल्ल्याचे किल्लेदार: शिवनेरीचा किल्लेदार विजयराज, पुरंदरचा किल्लेदार मोरारबाजी, कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान. ज्यांनी स्क्रीनशॉट घेतलेला नसेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला एकाच पानावरती सर्व माहिती मिळून जाईल. त्यानंतर संतांचं जे जन्मगाव किंवा त्यांचं ठिकाण होतं, चक्रधर स्वामी गुजरात मधले होते, ज्ञानेश्वर महाराज आपेगाव, नामदेव महाराज नरसी, एकनाथ महाराज पैठण, तुकाराम महाराज देहू आणि रामदास महाराज जाम. सरदार व त्यांचे घराणे ज्या ठिकाणचे होते ते सरदार: शिंदखेडचे जाधव, वेरूळचे भोसले, फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे. त्यानंतर शिवजन्म जे काही होतं महत्वाच्या तारखा: 16 फेब्रुवारी 1930. स्वराज्याची प्रतिज्ञा 1645 ला घेतली. आता महत्वाची बाब, ज्यावेळी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय अवघं 15 वर्षाचं होतं. 30 ला जन्म झाला आणि स्वराज्याची प्रतिज्ञा किती साली घेतली? 45 मध्ये. 15व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. शाहिस्तेखानावर जो हल्ला झाला तो 5 एप्रिल 1663 ला झाला आणि हा लाल महालामध्ये झाला. लाल महाल पुण्यामध्ये आहे. शिवराज्याभिषेक 1674 ला झाला. त्यानंतर जिजामातांचा अवघ्या 10-12 दिवसामध्ये निधन झाला आणि 17 जून 1674 ला राजमाता आपल्याला सोडून गेल्या. त्यानंतर शिवराय सुद्धा आपल्याला ज्या दिवशी सोडून गेले तो दिवस काळा दिवस 3 एप्रिल 1680. भावार्थ दीपिका म्हणजे ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, संत ज्ञानेश्वरांनी लिहिली. यथार्थ दीपिका काल मॅडमनं प्रश्न निर्माण केला होता म्हणून यथार्थ दीपिका सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिली. वामन पंडित यांनी ती लिहिलेली आहे. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर स्वराज्याची पहिली राजधानी जी होती ती राजगड. यावर प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. त्यानंतर रायरी किल्ल्याचं नाव काय, रायगडचं जुनं नाव काय होतं असा प्रश्न विचारलेला आहे. मग रायगडचं जुनं नाव आहे रायरी. आणि भूगोलाच्या संदर्भाने जर विचारलं तर रायगड जिल्ह्याचे जुने नाव रायगड किल्ल्याचे जुने नाव म्हटलं की रायरी आणि रायगड जिल्ह्याचे जुने नाव म्हटलं की काय सांगितलं होतं नाव? रायगड जिल्ह्याचं जुनं नाव. किल्ल्याचं दिलं या ठिकाणी रायरी. भूगोलाच्या संदर्भाने सांगितलं होतं रायगड किल्ल्याचं जुनं नाव. काय होतं रायगड जिल्ह्याचं जुनं नाव? आठवतंय का कुणाला? कुलाबा. सांगितलं होतं का सुरुवातीलाच? कुलाबा हे रायगड जिल्ह्याचं जुनं नाव होतं. रायगड किल्ल्याचं जुनं नाव रायरी आणि
विशाळगड खेळणागड हे महत्वाचं का, तर खेळणा या किल्ल्याचं नाव विशाळगड असं ठेवण्यात आलेलं होतं, म्हणून विशाळगड आणि खेळणागड हे दोन्ही एकच आहेत. या सर्व बाबी इतिहासाच्या दृष्टीनं महत्वाच्या होत्या. त्यानंतर तर पाहिलेलं अष्टप्रधान मंडळ. हा सर बोला. तर अजून एक प्रश्न विचारला जातो सर, स्वराज्यावर चालून आलेले शत्रू आणि त्यांच्याशी लढा दिलेले शिवरायांचे सरदार. हो, ते एक प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न सुद्धा या ठिकाणी कदाचित माझ्याकडून सुटला असेल, राहिला असेल, तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. कदाचित दिलेल्या पाठ्यघटकामध्ये तुम्ही कुठेतरी तो प्रश्न सुद्धा काढला असेलही, कदाचित त्यावरून ते निष्कर्ष पूर्ण होऊ शकतो. ठीक आहे, उद्याला आपण त्याच्याशी संबंधित जी काही माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला मी पोहोचती करतो. आज कदाचित ती हो. देताना सुटली असेल, ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. जसं पुरंदरचा किल्ला घेताना मुरारबाजीच्या विरुद्ध जे काही समजा होतंय, मिर्झा राजा जयसिंगांनी नेमलेला किल्लेदार मुरारबाजी असेल, तानाजीच्या विरोधात असलेला उद्देभान असेल, या सर्व नरसाळा असेल, दिलेर खान असेल, या सर्व रचना सुद्धा तुम्हाला जोड्याला स्वरूपात विचारल्या जाऊ शकतात. बरोबर आहे सर तुमचा प्रश्न, तो उद्याला तुम्हाला निश्चित रूपाने देण्यात येईल. असो, त्यानंतर मॅडम हा काय म्हटले सर? आता तुम्ही कसं ते किल्लेदारांनी चार्ट केला होता ना, तसं सांग. ठीक आहे सर. तसं शत्रूशी झुंज देणारे सैनिक शिवाजी महाराजांचे जे होते त्या संबंधी आपण एक तसं बनवूयात. उद्याला ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि ज्यांनी उशिरा जॉईन झाले त्यांनी हे अष्टप्रधान मंडळ, शिवरायांच्या कारभाराची जी काही रचना होती ती 8 खात्यामध्ये विभागणी करण्यात आलेली होती. त्याचं अष्टप्रधान मंडळ देण्यात आलेलं होतं. आणि ह्या अष्टप्रधान मंडळामध्ये 8 व्यक्ती होत्या, 8 पदं होती आणि त्यांची कामं देण्यात आलेली होती. मग हे पहिलं प्रधान होते जे मोरोत्रिंबक पिंगळे यांचं पद होतं प्रधान. त्यांच्याकडे काम होतं राज्य कारभार चालवणे, राज्याचं सर्व व्यवस्थापन पाहणे. दुसरे होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार, त्यांचं पद होतं अमात्य आणि राज्याचा जमा खर्च, जे काही आलंय गेलंय खर्च तो सर्व पाहण्याचं काम अमात्याकडे होतं, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. हंबीरराव मोहिते होते, त्यांच्याकडं सेनापती हे पद होतं आणि सैन्याचं त्यांना नेतृत्व करावं लागत होतं. त्यानंतर मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे पंडितराव काम होतं, पद होतं, आणि पंडितराव हे धर्माची कामे पाहायचे. धर्माला काही संबंधित दान असेल, धर्म असेल, इतर काही बाबी असेल धर्माच्या संबंधाने, हे सर्व काम पाहण्याचं काम पंडितरावांचं होतं. निराजीरावजी हे न्यायाधीश म्हणून होते आणि त्यांच्याकडं न्यायदान काम करण्याचं होतं, न्यायदानाचं काम होतं त्यांच्याकडं. रयतेला कुठला न्याय जर मिळत नसेल तर त्यावर आधारित न्याय, समजा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाले तर न्याय देण्याचं काम निराजीरावजी करायचे. अण्णाजी दत्त सचिव होते. सरकारी आज्ञापत्र, एखादा आज्ञापत्र पाठवायचं असेल, जसं आपल्याला आज सरकार GR काढते की नाही आजचं सरकार, तसं मग आज्ञापत्र एखादं द्यायचं असेल तर ते काम सचिव पाहायचे आणि सचिवपदी अण्णाजी दत्त हे होते. दत्ताजी त्र्यंबक वाकणेस हे मंत्रीपदी होते आणि पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम ते सांभाळायचे. त्यानंतर रामचंद्र त्र्यंबक डंबीर हे जे होते यांना सुमंत हे पद दिलेलं होतं, परराज्याशी संबंध ठेवण्याचं ते काम करायचे. आजही आपण विदेश नीती, आपली परराज्याशी जशी संबंध आहे तसं त्याही काळामध्ये, शिवरायांच्या काळामध्ये परराज्याशी संबंध ठेवले जायचे आणि सुमंत हे परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम पाहायचे. त्याचबरोबर एक महत्वाची बाब सांगितली होती, महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख म्हणून बहिर्जी नाईक यांची नेमणूक करण्यात आलेली होती. बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख. त्याचबरोबर महत्वाचं आणखी, पंडितराव आणि न्यायाधीश या 2 जणांना सोडून इतर सर्वांना लढाईमध्ये सहभागी व्हावं लागत असे. पंडितराव आणि न्यायाधीश हे 2 व्यक्ती जर सोडल्या तर इतर सर्वांना सैन्याबरोबर लढाईला जावं लागत असे. अशा काही रचना आपण या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टीनं पाहिलेल्या होत्या. उर्वरित जे काही अभ्यासक्रम असेल त्याला आपण पुढील तासिकेमध्ये सुरुवात करूया. पुढील तासिकेचे आपले तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर तय्यब शेख सर या ठिकाणी आपल्या सोबत जॉईन आहेत. सर एक सरांना मिनिट, आपण पुढील सर एकच मिनिट. माझं स्क्रीन दिसतंय का तुम्हाला? हो सर दिसतंय. सर दिसते. आता कोणीतरी म्हणलं ना की युद्ध आणि शिवाजी महाराजांकडून घडलेले प्रमुख कोण होते आणि विरोधी पक्षाचे प्रमुख कोण होते? घ्या, सरांनी लगेच आपल्या प्रश्नावरती सोल्युशन पण दिलेलं आहे. दिलेल्या स्क्रीनवर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचे प्रमुख कोण कोण होते, कोणाविरुद्ध लढाईमध्ये अग्रेसर होते, हे सर्व बाबी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. सरांनी त्याचं सोल्युशन पण आपल्याला देऊन टाकलेलं आहे. पहिले आहेत प्रतापगडचं युद्ध.
प्रतापगडचं युद्ध झालं होतं पहा. प्रतापगडचं युद्ध म्हणजे अफजल खानाचा पराभव. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते आणि विरुद्ध स्वतः. पक्षामध्ये अफजल खान होते. पावनखिंड ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे महाराजांकडून लढले आणि सिद्दी मसऊद हे विरुद्ध पक्षाकडून लढले म्हणजे मुघलांकडून. कोल्हापूरचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध रुस्तुम ए जमान हा लढायला आलेला होता. त्यानंतर शाहिस्ते खानावर ज्यावेळेस छापा टाकला त्यावेळेस शिवाजी महाराज आणि शाहिस्ते खान हे प्रत्यक्ष आमने सामने होते. सुरतेवरची ज्यावेळेस मोहीम काढली त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या म्हणजे नेतृत्वात मुघल प्रशासन व व्यापारी संरक्षण हे विरुद्ध बाजूला होते. पुरंदरचा तह ज्यावेळेस झाला त्यावेळेस मोरारबाजी देशपांडे शिवाजी महाराजांकडून अग्रेसर होते, तर मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान हे त्या लढाईमध्ये अग्रेसर भूमिका बजावत होते. सिंहगड ज्याला आपण कोंढाणा म्हणतो, कोंढाणाला सिंहगड हे नाव देण्यात आले पहा 1670 मध्ये. कारण तर का सिंह गडाला पण सिंह गेला पाठाचं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे. कारण तानाजी मालुसरे सारखा वीर योद्धा हा किल्ला मिळवताना, कोंढाणा किल्ला मिळवताना धारातीर्थी पडला होता. म्हणून शिवाजी महाराजांना त्याचं दुःख झालं आणि असे मावळे आपले वारंवार जाऊ नयेत म्हणून त्यांनी त्या तहाचा मार्ग स्वीकारला होता. म्हणून इथं या जो कोंढाणा किल्ला आहे याला 1670 मध्ये सिंहगड हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि सिंहगडाच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांच्या विरुद्ध उदयभान राठोड हा लढाईमध्ये अग्रेसर होता. सालेरचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर हे शिवाजी महाराजांच्या बाजूने होते, तर त्यांच्या विरुद्ध मुघल सेनेचे जे काही इल्खास खान व बहलोल खान यांनी नेतृत्व स्वीकारलेलं होतं. नेसरीचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस प्रताप गुजर यांच्या विरुद्ध बहलोल खान हे लढाईमध्ये सहभागी झालेले होते. आता महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात मुख्यतः 3 मोठे शत्रू होते, आदिलशाही, मुघल साम्राज्य आणि सिद्दी जोहर. मराठा बाजूने अनेक पराक्रमी सरदार होते, त्यामध्ये तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मोरारबाजी देशपांडे आणि प्रतापराव गुजर. इतरही काही सेनानी आहेत, त्यांचा सुद्धा आढावा आपल्याला निश्चित रूपाने मिळतो. आता ही संकल्पना तुमची विरुद्ध बाजू आणि शत्रू आणि त्यांच्याशी लढाई केलेले मराठा सेनानी या ज्या काही जोड्या स्वरूपातील प्रश्न असतील ते सुद्धा या ठिकाणी आपले निश्चित रूपाने सोडलेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. असो, सरांनी केलेल्या या सहकार्याबद्दल तुमचे जे काही प्रश्न आहेत तातडीने सोडल्याबद्दल मी सरांचा वैयक्तिक आभार व्यक्त करतो. असो सर, धन्यवाद सर. पुढील तासिकेला आभार व्यक्त करण्यापेक्षा तुमचं जे नॉलेज आहे, तुम्ही जी माहिती विद्यार्थ्यांना सांगत आहे आणि जे अतोनात तुम्ही जे माहिती देतात तिथे ही लगेच हवी होती असं मला वाटलं, म्हणून मी फक्त त्याच्या त्या ठिकाणी सादर केलं. क्षमा असावी तुमच्यामध्ये मी थोडं डिस्टर्ब केलं म्हणून. नाही नाही सर, धन्यवाद. आणि असं एखाद्या वेळेस आलं तर आम्हालाही नाविन्यपूर्ण काही आमच्याकडून सुटलेलं जे आहे ते निश्चितच आमच्या सहकारी मित्रमंडळीपर्यंत पोहोचेल आणि त्यांना अभ्यासासाठी पूरक फायदा ठरणार आहे सर. कुठलाही व्यत्यय तुम्ही आणलेला नाही. असो, धन्यवाद. नक्कीच. अजून एक या ठिकाणी मी असं एक उल्लेख करू इच्छितो. मला असं इथं मोह आवरण असं झाला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे या स्वराज्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या, अनेक युद्ध घडली, अनेक कारवाया झाल्या. असे काही गोष्टी अशा होत्या की रंजक होत्या, त्या पाहाव्याशा वाटतात, ऐकाव्याशा वाटतात. ते पाहताना ऐकताना आजही अंगावर शहारा येतो, कारण कार्य करणं सुद्धा तितकंच सोपं होतं. असं काय चमत्कार होता महाराजांच्या त्या गोष्टीमध्ये माहित नाही, की प्रत्येक त्यांचा मावळा त्यांच्यासाठी महाराज मी करतो, मी मला द्या संधी असं म्हणणाऱ्यापैकी होता. महाराजांनी जेवढी काही युद्ध केली, जेवढे काही चढाया केल्या, जेवढे काही हल्ले केले, या हल्ल्यामध्ये प्रत्येकाला संधी होती. हा त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटतं, कारण महाराजांनी परत परत त्यांनाच नाही वेगवेगळ्या लोकांना सुद्धा संधी दिली. हा एकच आहे म्हणून नाही, असं कधीच झालं नाही की एकाला डबल कामं दिली. वेगवेगळी माणसं स्वराज्यासाठी आपला जीव प्राण द्यायला तयार होते. त्यातलाच एक किस्सा म्हणजे सिंहगडाचं झालेलं युद्ध, की जिथं आपण नेहमीच पाहतो बघा. तुम्ही तो पिक्चर सुद्धा पाहिला असेल, तानाजी पाहिला की नाही? आणि त्या तानाजीच्या पिक्चर मध्ये तुम्हाला पाहायला हा थरारक सुद्धा पाहायला मिळाला असेल, जे उदयभान राठोडनं त्या गडावरती चालून आला आणि जिथं स्वतःच्या मुलाचं लग्न असताना सुद्धा हा तानाजी लढला आणि तिथंच गड आला पण सिंह गेला. ह्या गोष्टी घडून आल्या. काय होतं असं सगळं जे घडलं ह्या युद्धामध्ये? तानाजी मालुसरेने जी आपली एक जीव, आपला प्राण सगळा त्या गडावरती लावला, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं. का बरं असं घडलं असेल? ह्या सगळ्या गोष्टी चिंतनीय आहेत, विचार करण्यासारखे आहेत. का बरं ही लोक महाराजांच्या प्रत्येक हाकेला ओ देण्यासारखी होती, प्रत्येक गोष्टी महाराजांनी सांगेल तसं करायला तयार होती, आपला प्राण सुद्धा द्यायला तयार होती.
हे सगळं साधं सोपं नाही आहे. हे करण्यासाठी खूप गमवावं लागतं, खूप कमवावं पण लागतं. आणि असा हा तान्होजी मालुसरे लढला, आहे की नाही. किती सगळ्या गोष्टी होत्या, लग्न सोहळा सोडून स्वतःच्या मुलाचा, आहे की नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे गोष्ट दिलेली आहे ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी हे धडपडणार. आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं, आहे की नाही. या गोष्टीतून आपल्याला तानाजी मालुसरेचं समर्पण दिसून येतं स्वतःच्या स्वराज्यासाठी आणि महाराजांना दिलेल्या एका वचनासाठी. ही लढाई काही साधीसुधी नव्हती. रात्रीच चढाई झालेली, जी गुप्त एकदम न कळत चढाई झालेली. मराठा प्रत्येक सैनिकानं त्या किल्ल्यावर चढण्यासाठी जीवाचा अधोनाक प्रयत्न करून शत्रूवरती जे काही हल्ला केला, जी मोहीम राबवली, ही मोहीम पूर्णपणे गुप्त चालणारी. हे ज्याच्यामध्ये म्हणलं जातं की घोरपडीचा वापर केला गेला आणि ज्या घोरपडीचं नाव होतं यशवंती. आठवतं का की ज्यानं वर दोर, त्याच्या मदतीनं वर दोर टाकण्यात आलं किल्ल्यावरती, जे चढणं सुद्धा अभेद होतं. अशा किल्ल्यावरती जी चढाई केली गेली ही रात्रीच्या वेळेस एका धाडसानं, जे मराठा, लक्षात घ्या मराठा म्हणजे अशी काही साधी सोपी व्याख्या नाही आहे. याची व्याख्या कोणी केली माहितीये का, आणि मला सुद्धा ती पटलेली व्याख्या आहे. जे आपले राज ठाकरे आहेत, राज ठाकरेंनी मराठाची व्याख्या केली होती. आठवतं का पहा तुम्हाला. मराठा म्हणजे कोण? मराठा म्हणजे असा विशिष्ट जाती धर्माचा माणूस नाही. मराठा म्हणजे तो मराठा ज्यानं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर ज्याच्या तोंडातून जे येतो तो मराठा. आपोआप जे येतो आपोआप. असा हा मराठाचा व्याख्या. म्हणजे कुणा जाती धर्माचं नाही, ते जाती धर्म असं काही लिहून ठेवलेलं नाहीये. छत्रपती शिवाजीच्या मारामध्ये महाराजांच्या विरोधात कधी मुस्लिम नव्हते आणि नाहीयेत, हेही सुद्धा लक्षात घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना कधी सुद्धा आपलं शत्रू मानलेलं नाहीये. हे माणसांचं त्या काळामध्ये घडलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी, सगळ्या युक्ती आहेत आणि हे अतोनात जपण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांनी फक्त रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज दिली सर. त्यांचं कोणाशीही वैर नव्हतं. करेक्ट. असं काही ती व्यक्तीशी किंवा जाती धर्माशी नव्हता. त्या काळामध्ये ज्या चुकीच्या विचारसरणी होत्या, त्या चुकीच्या विचारसरणीच्या लोकांशी विरोध होतं आणि त्या सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख स्थानी असे जे काही सरदार होऊन गेली, हे सगळे मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती मुस्लिमांसाठी सेपरेट अशी मस्जिद बांधली गेली आहे. का तर माझे हे बांधव, म्हणजे जेव्हा रायगडाचं बांधकाम चालू होतं आणि त्यावेळेस महाराजांनी विचार केला की इथं माझ्या मुस्लिम बांधवांसाठी कुठं आणि काय केलंय, तेव्हा तिथेही मस्जिद बांधली गेली. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी महाराजांनी मुस्लिमाबद्दल वापरल्या. परंतु आम्ही समाजामध्ये चुकीचा एक मेसेज पसरवतो आणि ह्या गोष्टी होतात. स्वराज्य फक्त छोटं जरी वाटत असलं तर ते उभं करणं सोपं काम नाही आहे. आपल्या घरामध्ये आपलं घर चालवताना लक्षात येतं किती अडचणी येतात. हे तर स्वराज्य होतं. किती जर महान लोकांनी त्यांना घरच्यांच्या सुद्धा विरोध असताना किंवा घरच्यांचे षडयंत्र असताना, आपल्याच लोकांचे षडयंत्र असताना, त्या सगळ्या षडयंत्रांना बाजू करून यांनी आपला हा रयतेचा हा सगळा डोलारा सांभाळला. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा माणूस म्हणजे तानाजी मालुसरे. आणि त्यांनी जेव्हा वीरमरण पावलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळलं की आपला हा योद्धा या ठिकाणी मरण पावला, वीरमरण पावलेला आहे, त्यावेळेस महाराजांच्या तोंडातून एकच शब्द आला होता, गड आला पण सिंह गेला. ही ओळ महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजही कोरली गेलेली आहे. हे साधं काम नाही आहे. स्वराज्यासाठी प्रेरणा देणारे महाराज होते. महाराजांनी नेहमीच मराठा सैनिकांवरती विश्वास ठेवला होता आणि प्रत्येक सैनिक आत्मविश्वासानं लढत होता. आणि याचाच उत्कृष्ट नमुना म्हणजे गनिमी कावा आहे की नाही, ज्याला गुरिल्ला नीती म्हटले जातं. हे हिंदीमध्ये त्याला गुरिल्ला नीती म्हटलं जातं. जी गनिमा कावा आहे, जी गुप्त हल्ला करते, रात्रीच्या मोहिमा चालवतात, आहे नाही. कमी सैनिक असताना सुद्धा लढलं जातं. महाराजांकडे असे काही लाखो हजारो सैनिक नव्हते, 5-6 हजार सैनिक. तेही सैनिक मेन महत्वाच्या मोहिमाच्या वेळीच एकत्र होते आणि इतरच्या वेळी ते शेतात काम करत होते बघा. आणि असे हे सैनिक जे होते हे लाखो सैनिकाच्या बरोबरीने होते. कारण त्यांचं ध्येय, त्यांची जिद्द ही एक महाराजावरती निष्ठा राबणारी होती. आणि हे सगळं टिकवून ठेवणारा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जे सोपं नाव नव्हतं आणि अशा कालावधीमध्ये जर टिकून राहिला, ज्यांनी आपल्या स्वराज्याची मूर्तमेहर रोवली, ते साधं नाव असणार आहे का? ते साधं काम असणार आहे काय? पुणे सुपे हा भागावरती ज्यांनी गोरगरीब अन्याय शेतकऱ्यावरती होऊ लागला, या सगळ्या गोष्टी पाहून ज्यानं स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी यांच्या पाठीमागे असणारा तो आपल्या आईचा हात आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज एकटे घडले नाही आणि एकटं निर्माण झाले नाही, त्याच्या पाठीमागे त्यांची आईची खूप मेहनत आहे.
आणि ती मेहनत म्हणजे साधं सोपं काम नाही आहे. आणि आज आज माझ्या घरामध्ये किंवा आज आपल्या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज का जन्माला येत नाही, त्याचं कारण आहे की आजची जिजाऊच नाही आहे. आजची जिजाऊ इंस्टामध्ये, फेसबुकमध्ये आणि तुमच्या त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये अशी गुंतून पडलेली आहे. मग त्यानं कधी शिवाजी महाराज निर्माण करणार आहे. आणि आज हल्ली परिस्थिती अशी झालेली आहे की शिवाजी महाराज जन्माला यावं म्हणून लोकांच्या घरात भांडणं आणली तर कोणी समजावून घ्यायची, ही आमची नीती. म्हणून आमच्या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यावं लागतील तर त्याच्या आधी त्याची आई जिजाऊ जन्माला यावी लागते, तेव्हा कसं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. आणि मग हे छत्रपती शिवाजी महाराज असे मावळे तयार करतील ते जीवाला जीव देऊन स्वराज्याची रक्षा करतील. छान, धन्यवाद. इथं बोलण्याची संधी दिली, तुम्ही ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद. आणि सरांची क्षमा सुद्धा मागतो की त्यांच्या तासमध्ये घुसून आम्ही इथं जे काही असं महाकाव्य लावलं त्याबद्दल आम्ही त्यांचे क्षमस्व करू शकतो, मागू शकतो की बाबा आम्ही चुकलो की तुमच्या तासमध्ये घुसून हे सगळं सांगितलं. नाही नाही सर, त्याबद्दल क्षमा काय नाही. आणि खरं म्हणजे तुमच्या तासिकेचा आम्ही वेळ घेतला. विशेष म्हणजे काल जी आम्हाला इतिहास शिकताना बऱ्याच जणांना समजा झोप किंवा मरगळ होती ती आज राहिलेली नाही. काल आम्हाला स्फूर्ती दिली, त्याबद्दल त्या इतिहासातून काहीतरी नवीन शिकायला मिळालंय. आणि या सर्व रचनेतून कायमस्वरूपी आता इतिहासाचं काही असेल, जसं आता आम्हाला भविष्यामध्ये समजा क्रांतिकारक लढाई आहेत, क्रांतिकारी चळवळी आहे, स्वतंत्र महाराष्ट्र लढाई, आता स्फूर्ती मिळणार आहे सर. इथून पुढे भरपूर काहीतरी आपल्याकडे प्रेरणेचे स्रोत असणार आहेत. म्हणून यांना इतिहास म्हणजे केवळ पुरातन काळ शिकणे किंवा त्याच्यातून कंटाळवाना जो काही प्रकार आहे तो या ठिकाणी राहणारच नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुमच्यासारखे शिक्षक असले तर ते कंटाळणारच नाही सर. तर बरोबर पेपर जवळ यायच्या टायमाला धडे आले, त्याच्यामुळे प्रेरणा येते, जिद्द येते आणि राहिलेली तलवार सुद्धा तुमची अशी कारी होते, धारबाज होते आणि तुम्ही पेपरला सहज पुढे जाऊन त्या सगळ्या गोष्टी सहज करू शकता, हे लक्षात घ्या. इथं तुम्ही मरगळ मनावर आणू नका, तुमची मरगळ झटकून टाका आणि राहिलेल्या ह्या कालावधीमध्ये उठा, लढा आणि तुम्ही सज्जच व्हा. हो, पास झाला आता. हे आलेले गेलेले सगळं विसरून जा आणि पेपरला सामोरे जाताना असा रोमांचक असा इतिहास घेऊन जा आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. त्यात काळी मात्र अडचण असणार नाहीये. आज बिरसा मुंडा यांची काय सर जयंती आहे का पुण्यतिथी आहे? गेले का झोपले सगळे? आहे तर का नाही? ही तर माहित आहे का नाही? आहे ती तर पुण्यतिथी सर. काय आहे? पुण्यतिथी आहे, पुण्यतिथी. हा, बिरसा मुंडा म्हणजे वीर क्रांतिकारक जननायक, ज्यांनी ते अतोनात प्रयत्न केला. असा भरपूर चांगला इतिहास आहे ह्याचा, पण इथे वेळ आता मी ती घालवणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे इतिहास असा साधा सोपा नाहीये. इतिहास ऐकणं येराळगाबाळाचं काम नाही आहे. इतिहास ऐकताना असं रंजक व्हावं लागतं, अंगावर शहारे यावे लागतात, अजून किती माहिती ऐकावी ना अजून किती करावं, हे म्हणजे इतिहास आहे. इतिहास साधं सोपं नाहीये. घडलेल्या गोष्टींचं, घडलेल्या व्यक्तींचं माहिती नुसतं ऐकून घ्यायची नाहीये, तर त्यातून शिकून पुढे जाण्याचं काम आपल्याला या रणरक्त्या आणि रखरखत्या उन्हामध्ये करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असं काही शिकण्यासारखं आहे. इतिहास म्हणजे नुसतं गतकाळात घडलेल्या घटनांचा माहिती आढावा घेणं नाहीये, त्या गोष्टीतून सुद्धा शिकणं आहे. 150 वर्ष, ज्या 150 वर्ष इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं, काय कारण असेल बरं? 150 वर्ष राज्य करून आपण नेमकं का बरं झोपलेलो होतो? नेमकं अशामध्ये आपल्यामध्ये अशी नेमकी कोणती गुण आहेत की एवढं बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्यावर स्वराज्य गाजवून, राज्य गाजवून निघून जावं? हे सोपं नाही आहे. आधुनिक भारत तर खूप मजेशीर आहे. जे सर तुम्हाला हळूहळू सांगतील ते पाहचाल आणि लक्षात घ्या, रंजकता घेऊन शिका. उगं मरगळलेल्या मनानं चाललंय म्हणून चाललंय, बघू करू, उठा, लढा, स्वतः नोट्स काढा, स्वतः वाचा, ज्या गोष्टी पहा. आणि हेच असतं, बीजी है तो इजी है. असं काय नाही की शेवटच्या क्षणामध्ये येतं ना, इथंच तुमचं बिग पॉइंट असणार आहे. पेपर 2 वाले त्यांच्या ज्या ग्रॅज्युएशन आहे त्या विषयामध्ये 60 पैकी 40, 44, 45 मार्क सहज मिळवू शकतात, कारण तिथलं त्यांना स्वतःचं नॉलेज असतं. ते बिल्टअप करा. तो एकदा बिल्टअप झाला की ऑटोमॅटिकली तुम्ही पास झाले म्हणून समजायचं. 60 मार्कापैकी 40च्या वर मार्क मिळवले की समजायचं आपण टीईटी पास झालो. आणि त्याच्यासाठी तुमचं जे काही जो सोर्स आहे BA, BCom, BSc वाला, तो सोर्स या ठिकाणी कामाला येणार आहे. म्हणजे आपण डिग्री कशी घेतली, अशी वरवर घेतली, खरंच जाऊन केली, प्रामाणिकपणे घेतली, त्याचा हा सगळा उहापोह आहे. आणि त्याच्यावरच सगळं आहे. हो, वेगळं काही नाही.
प्रत्येकामध्ये इतिहास तोच असतो, बेसिक तोच असतो, फक्त धड्यामध्ये थोडा थोडा दिला जातो. सखोल पाहिलं की मग लक्षात येतं. वैदिक काळ असू दे, नाहीतर द्रविड संस्कृती असू दे, मानवाची उपपत्ती असू दे, नाहीतर मग तुमच्या पृथ्वीची उत्क्रांती असू दे, हा सगळा तिथून येणारा तो इतिहास आहे. अश्मयुगापासून नवाश्मयुगापासून पुढं जसं येचाल तुम्ही, मग वैदिक काळ असेल, सिंधू संस्कृती असेल, त्याच्या पुढचा जर असं वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ पाहिला, परकीय आक्रमणं पाहिली, आणि मग लगेच तुम्ही आधुनिक इतिहासामध्ये असं प्रवेश करता आणि मग पाहायला मिळतं विद्ध संत, जसं की सरांनी आता संतांची माहिती सांगितली, त्यांची महंती सांगितली, आणि हळूहळू मग इंग्रजांचं येणार आक्रमण, त्यांची आगमन, येताना सुरुवातीला पाया पडून आले हो. दिल्लीला जाऊन त्यांना पहिलं परमिशन घ्यावी लागली. त्या दिल्लीच्या तख्तावर असणारा तो सलीम म्हणजे उर्फ जहांगीर गादीवर असताना 1607 मध्ये त्यांना परमिशन मिळाली, घ्या तुम्ही आमच्याकडे बांधा. आणि व्यापाराला आलेली ही लोक पुढे ती राज्यकर्ते बनले. ही इथपर्यंतचा इतिहास तुम्हाला पाहायचा आहे, आणि हा इतिहास खूप रंजक, खूप महत्वपूर्ण आहे. भारतामध्ये असणाऱ्या अनिष्ट चाली, रीती, परंपरा, रूढी यांना ह्या इंग्रजांनीच कमी करायला सुरुवात केली. जसे की लॉर्ड बेटिंग असेल, की ज्यांनी सती प्रथा बंद केली 1829 ला. मग त्याच्यात राजाराम मोहन रॉय असतील, वेगवेगळे लोक असतील, त्याच्यानंतर त्यांनी छापलेले अखबार असतील, त्यांचे संपादक असतील, मग त्या जे काही पत्र आहेत, जे काही वर्तमानपत्र आहेत, त्यांची जी भाषा आहे ती कुठल्या भाषेमध्ये लिहिली गेली. जसं की द मराठा नावाचं वर्तमानपत्र आहे, याचे संपादक सुद्धा लोकमान्य टिळक होते. मग द मराठा कुठल्या भाषेत होतं असा प्रश्न येऊ शकतो. असे अनेक आहेत. मग जे राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्याच्यानंतरचा जर काळ असेल, लॉर्ड बेटिंग असेल, डलहौसी असतील, मग त्यांनी आणलेले जे काही वेगवेगळे कर पद्धती असतील, निळची उत्पादकता असेल, जर कमी काय म्हणतात कर वसुली असेल, त्याचे प्रकार असतील, मग कोणत्या प्रांतात कोणकोणते होते, बंगालचा प्रांत, मुंबईचा प्रांत कोणता, हा सगळा जर इतिहास पाहिला तर असा मस्त रंजक इतिहास वाटतो. हे वाटण्यासाठी पहिल्या आतून असा आवाज आला पाहिजे की खरंच इतिहास चांगला आहे. मरगळ आल्यावर कसं कळायचं इतिहास चांगला आहे? मरगळ काढा, छटकून टाका, आणि हो उठा, जागे व्हा, तोपर्यंत लढा जोपर्यंत तुम्ही तुमची ध्येयप्राप्ती करत नाही. त्याबद्दल इथं मला वेळ खूप दिला, अर्धा तास मी तुमचा घेतला, पण मोटिवेशन नक्कीच मिळालं असेल. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि इथं थांबतो. तर काय देणार आहे सूचना तर त्या. काही नाही सर, तुम्ही दिलेल्या सूचना अंतिम असतील. तासिका आमची पूर्ण झालेली आहे आजच्या पुरती. धन्यवाद. थांबायचं मग इथं.